नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या मालिकेमधील आजचा आपला 7वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांच्या शोधासाठी आवश्यक 106 कागदपत्र कुठली आहेत. आता ही 106 कागदपत्र म्हणजे नेमकं काय, तर आपण जेव्हा आपल्या आडनावांचा इतिहास शोधायला लागतो त्यावेळेला मागच्या 4 पिढ्यांपर्यंतचा इतिहास आपल्याला सापडतो. कारण जमिनीचे फेरफार किंवा खरेदी विक्रीचे काही दाखले आपल्याला मिळतात. आपल्या आजोबा पंजोबांपर्यंत आपल्याला सगळ्यांचं नाव माहीत असतं. अंदाजे 1860पर्यंत 1890पर्यंत आपल्याला माहिती सहजी मिळून जाते थोडीफार धडपड केली तर. पण त्याच्या मागे जाऊन जर मी माहिती शोधायची म्हटली तर मग ती कुठे शोधावी मला कळत नाही. कोणत्या कागदपत्रामध्ये माहिती शोधावी मला कळत नाही. कोणती ऐतिहासिक कागदपत्र अभ्यासावीत ते मला कळत नाही. ती कुठे मिळतील ते मला कळत नाही. मुळामध्ये अशी किती कागदपत्र आहेत त्याचाच मला अंदाज येत नाही. तर इंग्रजांच्या काळापासून किंवा इंग्रजांचा काळ सुरू होण्याच्या आधीपासून जर तुम्हाला जवळजवळ 14व्या शतकापासून ते 1818पर्यंत जर तुमच्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा असेल किंवा आडनावांची माहिती शोधायची असेल तर ती माहिती सांगणारी माझ्या माहितीमध्ये 106 कागदपत्र आहे ज्यांची मी खात्री केलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्तही कागदपत्र असू शकतात, त्यांची संख्या 200पर्यंत असू शकते. परंतु अजूनपर्यंत तेवढा मी अभ्यास नाही केलेला सांगायला काही हरकत नाही आहे. अभ्यास नाही केला तर आपण त्याच्याबद्दल बोलू नये. पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत खात्रीपूर्वक त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण ज्या 106 कागदपत्रांची माहिती सांगणार आहोत त्या प्रत्येक कागदपत्राचं महत्त्व सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो आपण या वेबसाईटवर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता, प्रत्येक व्हिडिओ वेगळा वेगळा करून. पण अडचण अशी येते की एखादा व्हिडिओ आपण ओपन केला तर तो व्हिडिओ ओपन केल्यावर एखाद्या कागदपत्राचं नाव समोर येतं आणि नेमकं त्याचं महत्त्व काय ते कळत नाही आपल्याला. त्यामुळे सगळ्या कागदपत्रांची नावं जर मला एकत्र एका व्हिडिओमध्ये मिळाली तर मला त्या संगतीने ते व्हिडिओ पाहता येतील. त्या एका क्रमाने मला त्यांची माहिती घेता येईल आणि त्यातल्या एखाद्या कागदपत्रांमध्ये माझ्या पूर्वजांचं आडनाव मला सापडू शकेल. ही जी 106 कागदपत्रांची आपण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याचा फक्त एक ओझरता उल्लेख आपण घेणार आहोत. म्हणजे कागदपत्रांचं नाव आणि एका वाक्यामध्ये त्याचं थोडंसं वर्णन आपण करणार आहोत. कारण 106 कागदपत्र आहेत. जर डिटेलमध्ये आपण त्याचं वर्णन विस्तृतपणे करायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ मोठेच होत असतात किती प्रयत्न केला तरी पण. तर वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण काय करणार आहोत की कागदपत्र कुठलं आहे त्याचं नाव आणि एका वाक्यामध्ये त्या कागदपत्राचं महत्त्व काय हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकीची जी माहिती आहे ती त्या कागदपत्राची जर आपल्याला हवी असेल तर या प्रत्येक कागदपत्राचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आत्ताची जी कागदपत्र आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक वाक्य परत परत सांगावं लागू नये म्हणून माहिती सांगण्याच्या आधीच सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे या सगळ्या कागदपत्रांमध्ये किंवा यातल्या एखाद्या कागदपत्रामध्ये आपल्या पूर्वजांचं नाव किंवा आडनाव सापडण्याची शक्यता जवळजवळ 80% आहे. म्हणजे एखाद्याचा पूर्वज आपण म्हणू की एखादी व्यक्ती आहे तिच्या पूर्वज जर कुठल्या राजकीय घडामोडीमध्ये, महसुली घडामोडीमध्ये, न्यायिक घडामोडीमध्ये, शेतीमध्ये, अजून कशामध्ये जर सामील असेल तर यापैकी एका कागदपत्रामध्ये त्याचं नाव येण्याची शक्यता जवळपास 80% आहे. त्यामुळे ही सगळी कागदपत्रं आपण लक्षात घेतली पाहिजेत. प्रत्येक कागदपत्राच्या शेवटी मी सांगणार नाही की याच्यामध्ये तुमच्या पूर्वजांचं आडनाव सापडेल म्हणून. कोणत्याही कागदपत्रामध्ये आपल्या पूर्वजांचं आडनाव सापडू शकतं. त्यामुळे सगळीच कागदपत्रं महत्त्वाची आहेत. तर आपण त्यांची एक एक करून माहिती करून घेऊयात. पहिलं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात अखबार. अखबार म्हणजे मोगल दरबारातील रोजच्या घटनांचा सारांश. तर आता मोगल दरबारातल्या रोजच्या घटना आपल्या काय कामाच्या आहेत. पहिला मुद्दा हा आहे की जेव्हा मोगल दरबार दिल्लीत भरत असे त्यावेळेला तिथे राजपूत किंवा मराठा राजे, सैनिक, सरदार जे काही त्यांची चाकरी करत असत त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये येत असे. आणि नंतर 27 वर्ष जे मराठ्यांचं मोगलांचं युद्ध चाललं त्यावेळेला पण या घटना रोजच्या रोज दिल्या जात असत अकबरामध्ये. त्याच्यामध्ये तर महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांची आडनावं आहेत, लढणाऱ्या सैनिकांची, सरदारांची आडनावं आहेत, ते आपल्याला त्या मोगल अकबरामध्ये सापडू शकतात. दुसरं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो तवारिखा. तवारिखा म्हणजे फारसी कागदपत्र आहे. याच्यामध्ये कालानुक्रमानुसार घटनांची जंत्री आणि वर्णने लिहिली असतात. म्हणजे एखादी गोष्ट कुठल्या तारखेला घडली त्या तारखेनुसार त्याचं वर्णन आणि त्या घडलेल्या घटनेचा वृत्तांत तवारिखामध्ये लिहिलेला असतो. आणि या तवारिखावरूनच मराठी भाषेमध्ये बखर लिहिण्याची प्रथा पडली असा बहुतांश इतिहासकारांचा अंदाज आहे.
बहुतांश म्हणजे मेजॉरिटी इतिहासकार असं मानतात की या तवारिखांवरूनच बखर हा प्रकार मराठी गद्यलेखनामध्ये निर्माण झालेला आहे. तिसरा जो कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो बखर. बखर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ऐतिहासिक व्यक्ती किंवा घटनांविषयीचा एखादा जो चरित्रग्रंथ लिहिला जातो सांगणारा त्याला बखर असं म्हणतात. सभासदाची बखर, राक्षस तागडीची बखर, मैकावतीची बखर, अशा भरपूर बखरी आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तर या सर्व बखरींमध्ये आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखाद्या घराण्याचा इतिहास वाचायला मिळतो. चौथं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो करिना. करिना म्हणजे एखाद्या घराण्याची छोटीशी हकीकत जी लिहिली जाते तिला करिना म्हणतात. म्हणजे एखादा घराणा आहे, राजघराणा आहे, सरदार घराणा आहे, एखादा देशमुख घराणा आहे किंवा एखादा आपण म्हणू शकतो की पाटील किंवा कुणबी घराणं पण आहे, त्याचा थोडक्यामध्ये जो वृत्तांत लिहिलेला आहे त्या थोडक्यामध्ये लिहिलेल्या वृत्तांताला किंवा हकीकतीला करिना असं म्हणतात. पाचवं कागदपत्र आहे शकावली. शकावली म्हणजे प्रसिद्ध घराण्यांच्या स्मरणाने लिहिलेल्या ऐतिहासिक नोंदी. म्हणजे उदाहरणार्थ जयदे शकावली प्रसिद्ध आहे, तर प्रसिद्ध आहे अशासाठी की जयदे घराण्यातल्या व्यक्तींनी त्यांना जे काही आठवलं किंवा त्यांना जे काही पाहिलं ते त्याच्या वेळोवेळी त्यांनी ज्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत ती नोंद म्हणजे जयदे शकावली. आणि या नोंदी पण ऐतिहासिक नोंदी फार महत्त्वाच्या असतात, कारण एखाद्या बखरीमध्ये किंवा एखाद्या पत्रामध्ये एखादी तारीख आली तर ती खरी का खोटी हे कळते कशी, तर एखाद्या घराण्याची शकावली सापडली त्याच्याशी जर ती तारीख मिळती जुळती झाली तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा शहानिशा करायला मदत होते. शिवछत्रपतींच्या तारखेचा वाद मिटवण्यामध्ये जयदे शकावलीचा मोठा वाटा आहे. जर या नोंदी त्यांनी त्यावेळेला त्यांच्या स्मरणाने किंवा प्रत्यक्ष बघितलेल्या नोंदी त्यांनी करून ठेवल्या नसत्या तर आपल्याला शिवछत्रपतींची जन्मकुंडली मिळाली नसती. तर हे शकावलीचं मोठं योगदान आहे. सहावं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो सनद. सनदीचे अनेक प्रकार आहेत. सनदा आपल्या महाराष्ट्रामध्ये बदनाम आहेत कारण अनेक खऱ्या खोट्या सनदांचे वाद नेहमी चालू असतात. आपल्याला वाटतं की सनद म्हणजे कोणाला तरी एखादा अधिकार दिला ती सनद. असं नाही, सनद हजारो प्रकारच्या असतात आणि सनदीची वेगळे वेगळे कागदही असतात. म्हणजे एखादी सनद जर एखाद्या राजाने एखाद्याला दिली तर ती सनद दिली याचे काही फडणीशीचे कागद, चिटणीसीचे कागद, वेगवेगळ्या अंमलदारांना पाठवलेले कागद असे वेगळे वेगळे कागद असतात. ते सगळे जर मिळाले तर ती सनद खरी का खोटी हे ठरत असतं. एक संधीचा कागद कोणाला तरी खरा खोटा मिळाला तर ती सनद खरी का खोटी ठरवता येत नाही. बऱ्याचदा त्या सनदीमध्ये लोकांनी बदमाशी केलेली तारखीमध्ये मायनेमध्ये आपल्याला आढळून येते. अशा वेळेला त्या सनदीचा खरे खोटेपणा सिद्ध करण्यासाठी बाकीच्या कागदपत्रांची मदत घ्यावी लागते. आणि या सनदी देखील असतात, त्यांना वेगळ्या वेगळ्या कारणाने दिल्या जातात. उदाहरणार्थ एखादं विधियुक्त अधिकारपत्र दिलं जातं, कोणाला तरी प्रमाणपत्र दिलं जातं, डायरेक्ट राजाच्या आज्ञेने एखादं राजपत्र दिलं जातं, शासनाची एखादी जबाबदारी देण्यासाठी शासनपत्र दिलं जातं, एखाद्या व्यक्तीला एखादं कार्य करण्यासाठी परवाना दिला जातो, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमलं जातं, त्याला आपण मुखत्यारनामा म्हणतो. एखाद्या व्यक्तीला विशेष कार्य करण्यासाठी विशेष अधिकार किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रदेशामध्ये स्वायत्ततेचे अधिकार दिले जातात. तर हे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अधिकार प्रदान करणारे जे दस्तावेज असतात त्यांना सगळ्यांना मिळून सनद म्हणतात. आणि लक्षात ठेवा, सनदीचा फक्त एक कागद सापडला म्हणजे ती सनद खरी खोटी ठरत नाही. ती सनद खरी खोटी ठरवण्यासाठी बाकीची पण सनदेबरोबरच निर्माण झालेली 5 ते 6 कागदपत्र सापडावी लागतात. 2 तरी सापडली पाहिजेत, 5 ते 6 लांब राहिला. आपण फक्त सनदेचा एक तुकडा सापडला की लगेच ती सनद डोक्यावर घेऊन फिरायला लागतो की आम्हाला सनद सापडल्याने असं असं झालं म्हणून. इतिहास संशोधनामध्ये तसं होत नाही. 7वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो वृत्तीपत्र. तर वृत्ती हा जो शब्द आहे हा वतन या फारसी शब्दाला समांतर आहे. म्हणजे एखाद्याला वतन दिलं त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की एखाद्याला वृत्ती दिली. म्हणजे फारसी भाषा येण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये एखाद्याला जर वतन दिलं गेलं असेल तर त्याला वृत्ती दिली असं म्हटलं जात असेल. तर वृत्ती नेमून दिली म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट नेमून दिली, काम करण्यासाठी जबाबदारी दिली, ते वृत्तीपत्र. हे वृत्तीपत्र जेव्हा दिलं जातं त्यावेळेला फडणीसीचे 4 कागद आणि चिटणीसीचे 4 कागद या वृत्तीपत्राबरोबर निर्माण होतात की वृत्ती दिली त्याची वेगवेगळ्या लोकांना माहिती देण्यासाठी, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी, दप्तरखान्यामध्ये माहिती ठेवण्यासाठी की अशा अशा प्रकारची वृत्ती अमुक एक व्यक्तीला दिलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त वृत्तीपत्र असेल तर वृत्तीपत्र असून उपयोग नाही. हे फडणीशीचे दप्तरखान्यातले 4 कागद आणि चिटणीशीचे 4 कागद जे इतरांना पाठवलेले आहेत माहितीसाठी अंमलदारांना ते पण मिळणं गरजेचं आहे. 8वा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो इनामपत्र. इनामपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अटीशिवाय शाश्वत आणि वंश परंपरेची स्थावर अशी देणगी जर राजाकडून मिळाली असेल, वृत्ती राजाकडून मिळालेली असेल, त्याला इनाम म्हणतात. म्हणजे एखाद्याला जर जहागीर दिली तर जहागिरीच्या बदल्यामध्ये त्याने राजाची सेवा करावी, राजाला सैन्य पुरवावं अशा अपेक्षा असते. वतन दिलं तर वतनाच्या बदल्यामध्ये त्याने राजाची काहीतरी सेवा करावी अशी अपेक्षा असते. पण इनाम ही अशी गोष्ट आहे
की ती एकाला राजी खुशीने दिली जाते, त्याच्याबद्दल त्याच्याकडून कुठलाही कर वसूल केला जात नाही, महसूल वसूल केला जात नाही. काही वेळेला नगण्य काही टक्के कर वसूल केला जातो. ते इनामांचे पण जवळजवळ 50-60 वेगळे प्रकार आहेत. परंतु मूळ गाभा हा आहे की इनाम जे दिलेलं असतं ते इनाम कुठल्याही अटीशिवाय दिलेलं असतं, ते शाश्वत असतं, ते शक्यतो बदलत नाही. राजा जरी बदलला, राजवट जरी बदलली तरी आपण बघतो की जुन्या राजवटीतली जी इनाम आहेत ते पुढच्या राजवटी कायम चालू ठेवतात, कारण त्यांना या इनामदारांची निष्ठा हवी असते. 9वा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण अर्जी इनाम. अर्जी इनाम म्हणजे एखाद्या गोष्टीला काहीतरी नजर केला, आपण नजर देऊन जे आपण इनाम घेतो त्याला अर्जी इनाम म्हणतात. नजर करणं म्हणजे काय की मी बादशाकडे गेलो, मी बादशाला एखाद नजराना सादर केला काहीतरी आणि सांगितलं की तुम्ही मला ही गोष्ट इनाम म्हणून द्या, त्याच्या बदल्यात मी तुमची एवढी एवढी सेवा करेन. किंवा राजाकडे गेलो, मी राजाला काहीतरी मी कबूल केलं सेवा करण्याची, त्याच्या बदल्यामध्ये राजाने मला इनाम दिलं. किंवा कोणीतरी जाताना राजाला म्हणतो की तुमची मुलगी आहे ती माझी मुलगी आहे ती तुमच्या दासीपुत्राला देतो मी, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला एवढं एवढं इनाम द्या. अशा पद्धतीने जी इनामं दिली जातात त्यांना अर्जी इनाम म्हणतात, की काहीतरी राजाला दिलं जातं त्याच्या बदल्यामध्ये आणि त्या बदल्यामध्ये इनाम मिळवलं जातं. 10वं जे कागदपत्र आहे त्याचा अर्थ आहे खुर्दखत. खुर्दखत याचा अर्थ असा असतो की दोन जेव्हा वादी प्रतिवादी कोर्टामध्ये येतात आणि त्यावेळेला एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये विजय होतो, तेव्हा विजय झालेल्या व्यक्तीला जे जयपत्र दिलं जातं पंचांकडून त्याला खुर्दखत असं म्हटलं जातं. 11वं पत्र आहे त्याला आपण सरंजाम पत्र म्हणतो. तर सरंजाम म्हणजे काय याच्याबद्दल आपण 2 मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये सरंजाम म्हणजे काय आपल्याला समजून घेता येईल. पण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर राजाच्या सेवेसाठी एखाद्या व्यक्तीला सैन्य बाळगण्यासाठी तो सैन्य खर्च जावा म्हणून जो भूभाग तोडून दिला जातो त्याला सरंजाम असं म्हणतात. त्याचा सरंजामाचा अधिकार त्याला दिला जातो. हा जो सरंजाम एखाद्या व्यक्तीला दिला जातो ते अधिकाराचं पत्र जे दिलं जातं त्याला सरंजाम पत्र असं म्हटलं जातं. 12वं जे पत्र आहे त्याला आपण बक्षीसपत्र किंवा बहालपत्र म्हणतो. बक्षीसपत्र म्हणजे एखाद्याच्या कामगिरीवर खुश होऊन एखाद्याला मी काहीतरी जमीन इनाम दिली, एखाद्या ठिकाणची मी वतन नेमून दिलं, त्याला पैशाची काही मदत केली, कोणाला पालखीचा मान दिला, तर अशा पद्धतीची जी बक्षिसं दिली जात असत त्यांना बक्षीसपत्र किंवा बहालपत्र असं म्हटलं जात असेल. 13वं जे कागदपत्र आहे त्याला बदनुक असं म्हणतात. तर बदनुकचा अर्थ असा सांगितला जातो की पांढरीवरी गाव मिळवून पंचामते इमान करवणे ती बदनुक. याचा अर्थ असा होतो की पांढरी म्हणजे काय की जिथे गाव वसला आहे त्याने काळी म्हणजे शेतजमीन. तर गावामध्ये पंच गोळा करून एखाद्या गोष्टीचं खरे खोटेपणा सिद्ध केला जातो त्याला बदनुक करणं असं म्हणतात आणि त्या पत्राला बदनुक पत्र असं म्हटलं जातं. 14वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो महजर. महजर हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकलेला असतो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की न्याय निवाड्याचा जो निकाल लागतो तो म्हणजे महजर. तर न्याय निवाड्याचा निकाल म्हणजे महजर नाही, न्याय निवाड्याची प्रक्रिया ज्याच्यामध्ये लिहिली जाते त्याला महजर असं म्हणतात. याच्या व्यतिरिक्त बादशाने दिलेली सनद, सनदपत्र, हुकुमनामा, करारपत्र, निकाल, निवाडापत्र बादशाने दिलेलं किंवा राजाने दिलेलं त्याला आपण महजर असं म्हटलं जातं. 15वा जो कागद आपल्याला सापडतो त्याला म्हणतात निवाडापत्र. निवाडापत्र म्हणजे ज्या वेळेला गोतसभा बसते, ब्रह्मसभा बसते, गावामध्ये न्याय होतो, तीर्थक्षेत्रामध्ये न्याय होतो वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेला जर एखाद्या माणसाला तो न्याय पटला नाही आणि त्याने राजाच्या दरबारामध्ये जाऊन तक्रार गुदरली तर राजाने जो काही न्याय दिला त्याचं जे पत्र तयार होतं त्याला निवाडापत्र म्हणतात. त्याचबरोबर गोतसभेने जर एखादा निर्णय दिला असेल आणि तो निर्णयाचा त्यांनी महजर लिहिला असेल तर तो महजर राजाकडे संमतीसाठी पाठवला जातो. राजाची सही शिक्का त्याच्यावर उमटतो आणि राजा सारांशमध्ये त्या महजराचा एक निवाडा आहे तो स्वतःकडे लिहून ठेवतो स्वतःच्या दप्तरखान्यामध्ये ठेवण्यासाठी, नोंदीसाठी की असा असा महजर झाला होता म्हणून त्याला निवाडापत्र असं म्हणतात. 16वं जे पत्र आहे ते म्हणजे थळपत्र. तर थळपत्र याचा अर्थ पण महजर किंवा निवाडापत्र असंच होतो किंवा गोत, देशक, न्यायाधीश किंवा राजा यांच्यामार्फत जो निवाडा केला जातो त्याला थळपत्र असं म्हणतात. हा शब्द कोकणामध्ये प्रसिद्ध आहे निवाडापत्रासाठी किंवा महजरसाठी. कोकणामध्ये त्याला थळपत्र असं म्हणतात. 17वं कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो तक्रीर. तक्रीर म्हणजे समजा 2 वादी प्रतिवादी ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी न्यायालयामध्ये एकत्र येतात न्याय निवाडा करण्यासाठी, त्यावेळेला वाद्यांनी जो काही मजकूर सांगितलेला आहे किंवा त्याने तक्रार केलेली आहे ती तक्रार प्रतिवादीला ऐकून दाखवणे आणि प्रतिवादीने त्याच्यावर जे काही उत्तर दिलेले आहे ते वादीला ऐकून दाखवणे. याचा अर्थ दोघांच्या तक्रारी लिहून घेतल्या आणि दोघांना ऐकवल्या. अशा पद्धतीने दोघांचं म्हणणं एकमेकांना लेखी स्वरूपामध्ये वाचून दाखवणं त्याला तक्रीर असं म्हणतात. 18वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो कैफियत. कैफियत म्हणजे एखाद्या गोष्टीची वर्णन करून सांगणं, एखादी घटना वर्णन करून सांगणं, एखादी बातमी सांगणं, समाचार सांगणं, एखाद्या गोष्टीचं हाल काय झाले एखाद्या युद्धामध्ये ते सांगणं, दशा सांगणं, हालत सांगणं, आनंदाची एखादी गोष्ट असेल तर ते सांगणं, मस्ती, नशा एखादी गोष्ट अशी एखादी गोष्ट घडली असेल तर ती सांगणं. कैफियत सांगणं म्हणजे कुठलीही गोष्ट
घटना घडली, ती घटना भावनिकतेने किंवा वर्णनात्मकरित्यानं वर्णन करून सांगणं त्याला कैफियत असं म्हणतात. हकीकत हा पुढचं कागदपत्र आहे आपलं 19वे कागदपत्र हकीकत आहे. त्याचा अर्थ असा आहे की वास्तविक विवरण किंवा वृत्तांत, सत्य, तथ्य, परिस्थिती, सिद्धांत किंवा महत्त्व याला हकीकत असं म्हणतात. म्हणजे एखाद्या घराण्याची हकीकत जेव्हा लिहिली जाते, आपण म्हणतो की होळकर घराण्याची हकीकत किंवा अमुक अमुक घराण्याची हकीकत, तर हकीकत काय असते की त्या घराण्याचा इतिहास हा वृत्तांत स्वरूपामध्ये वास्तविक विवरण जे असतं ते थोडक्यामध्ये लिहिलेलं असतं, त्याला हकीकत असं म्हणतात. विस्ताराने लिहिली तर ती बखर होते, थोडक्यामध्ये लिहिली तर ती हकीकत होते. 20वे जे कागदपत्र आहे त्याला जातपत्र म्हणतात. जातपत्र म्हणजे एखाद्या जातीशी संबंधित पत्र नाही. जातपत्र म्हणजे जातीने लिहून दिलेलं पत्र. जातीने लिहून दिलं म्हणजे मी स्वतःहून लिहून दिलेलं पत्र, माझं मी दिलेलं संमतीपत्र किंवा माझ्या सही शिक्क्यानिशी लिहून दिलेला कबूलनामा की मला हे मान्य आहे. जसं आपण कोर्टामध्ये राजीखुशीने लिहून देतो की मी अमुक एका गोष्टीवरचा कब्जा सोडून देत आहे, अमुक एका गोष्टीवरचा माझा हक्क सोडून देत आहे. मी जातीने लिहिलं की असं आहे किंवा मी जबाबदारी घेतो एखाद्या गोष्टीची स्वतः, मी जबाबदार आहे त्या गोष्टीला, असं एखादं जातीनं लिहून देणं स्वतः पत्र, त्याला जातपत्र असं म्हणतात. 21वा जो कागदपत्र आहे त्याला म्हणतात की मोकदम जमीन कतबा. तर मोकदम जमीन कतबा याचा अर्थ असा सांगितला जातो की जातीचं जामीन मोकदमास घेणे. म्हणजे एखादा व्यक्ती असेल, त्याचा काही कोर्ट खटला चालू असेल किंवा एखादं कार्य त्याला सोपवायचं असेल तर त्याला जामीनदार घ्यायचा कोणाला, कोणीतरी जबाबदार व्यक्तीला जामीनदार घेतला पाहिजे. तर जबाबदार व्यक्ती कोण आहे, तर ती व्यक्ती ज्या गावातली आहे त्या गावाच्या पाटलाला मोकदम म्हटलं जात असे की हा माणूस ही सेवा करेल का नाही, हा माणूस हे कार्य करेल का नाही, त्याच्यासाठी त्या पाटलाला जामीन घेतलं जात असे मोकदम म्हणून. किंवा तो मनुष्य ज्या टोळीमध्ये काम करत असेल त्या टोळीचा जो काही प्रमुख असेल मुकदम, त्याला जामीन म्हणून घेतलं असेल त्या व्यक्तीला की ही व्यक्ती अमुक अमुक एक गोष्ट करेल किंवा पळून जाणार नाही, मुचलक्याची रक्कम भरेल, अमुक एक नियम तोडणार नाही, याच्यासाठी मुख्य व्यक्तीला जबाबदार कोणाला तरी जामीन घेणं त्याला मोकदम जामीन कतबा असं म्हणतात. पुढचं जे कागदपत्र आहे 22वं त्याला म्हणतात सडीपत्र. सडीपत्र म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा दाखला लिहून आणणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा तुला अमुक अमुक एक अशी गोष्ट करायची आहे, तर ती गोष्ट खरी का खोटी, मी न्यायाधीश आहे, मी कसं मानावे, तो माणूस म्हणतो तो खरं का खोटं. तर त्या माणसाने राजाकडे जाऊन, पाटलाकडे जाऊन किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीकडे जाऊन तिचा दाखला लिहून आणणं की बाबा ही अशी गोष्ट खरी आहे, मी या माणसाला हे दाखला लिहून दिलेला आहे की हा जो बोलतो ते खरं आहे, त्याला म्हणतात सडीपत्र. त्यानंतर 23वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात पुरशीस. पुरशीस म्हणजे चौकशी करणं. एखादा तुमच्यासमोर प्रश्न आला, एखादी व्यक्ती काही मुद्दा घेऊन आली तर त्याची चौकशी करणं, ती एकमेकांना विचारणं, 4 माणसांना विचारणं, तपासणी करणं किंवा एखाद्या माणसाला एखादा पत्र पाठवणं चौकशी करणारं की माझ्याकडे असा असा मुद्दा आलेला आहे तर तुम्हाला मी चौकशीसाठी ही विचारणा करण्यासाठी हे पत्र पाठवलेलं, याचं तुम्ही उत्तर द्यावं, त्याला म्हणतात पुरशीस पत्र किंवा पुरशीस करणं. त्यानंतर 24वे जे पत्र आहे त्याला म्हणतात मनाचिठ्ठी. मनाचिठ्ठी म्हणजे एखादी गोष्ट जर मला कोणी सांगितली, राजाने मला एखादा हुकूम केला, पाटलाने मला काही सांगितलं किंवा दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्याने मला काहीतरी सांगितलं किंवा कायदेशीर मला एखादी नोटीस आली, तर मी त्याला मना करतो की मी याला जबाबदार नाही, मी ही गोष्ट करणार नाही, मी हा आदेश मानणार नाही. अशा प्रकारचं जे पत्र दिलं जातं त्याला मनाचिठ्ठी असं म्हणतात. कधीकधी सावकार पैशाचा तगादा लावतो, तर मी पैसे देणार नाही असं जे मी म्हणतो त्याला मनाचिठ्ठी असं म्हणतात. 25वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात मुचलका. मुचलका म्हणजे एखाद्या गोष्टीचा जो तंटा झाला असेल तो तंटा एखाद्या माणसाकडून लिहून घेणं की बाबा ही असा तंटा झालेला आहे, माझ्यासमोर झालेला आहे, मी लिहून देतो की या गोष्टी अशा झालेल्या आहेत, परत होणार नाहीत. अशा पद्धतीचं पत्र म्हणजे मुचलका. किंवा वचन देणं की ही गोष्ट परत होणार नाही, मी जबाबदारी घेतो, अमुक एक माणसाची मी जबाबदारी घेतो. कोणाची तरी हमी घेणं, हमीपत्र. किंवा एखाद्याला जामीन राहणं. आज म्हणतो की आपण पण कोर्टामध्ये बघतो की एवढ्या जामीन आणि एवढ्या मुचलक्यावर त्याची सुटका केली, म्हणजे एवढ्या दिवसात त्याला जामीन मिळाला आणि एवढे पैसे त्याने भरावे दंड म्हणून, मुचलका म्हणून, मग त्याची सुटका केली आणि हे कोणीतरी लिहून देतो. जामीनपत्र आपण त्याला म्हणतो की कोणीतरी कबूलपत्र लिहून देतो की मी कबूल करतो की ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती परत असं वर्तन करणार नाही किंवा कायदा तिच्याकडून मोडणार नाही, मी त्याला हमी आहे, एवढ्या वेळेला एवढे पैसे भरून त्या व्यक्तीची सुटका करावी. तर अशा पद्धतीचं जे पत्र असतं त्याला मुचलका असं म्हणतात. 26वे जे पत्र आहे त्या 26व्या पत्राला आपण म्हणतो समापत्र. समापत्र म्हणजे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा वाद होतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मतभेद होतात तेव्हा सगळेजण मिळून एक दिलाने जो ठराव पास करतात त्याला समापत्र, मतीपत्र, मान्यतापत्र किंवा अनुज्ञापत्र असं म्हणतात. 27वा जो पत्राचा प्रकार आहे त्याला म्हणतात कुंठित पत्र. कुंठित पत्र म्हणजे एखादं काम असतं ते विनाकारणच थांबलेलं असतं, अडकलेलं असतं, खोळंबलेलं असतं, कुणीतरी ते काम खुंटवलेलं असतं, वेळेत करत नाही, लबाडी करत असतो, तो त्याची लबाडी उघडकीला येते किंवा त्याने ते काम थांबवलं हे उघडकीला येतं. म्हणून
परत त्याच्याशी काही बोलणं करणं नाही म्हणून सरकारला अधिकारी लिहून देतो की असं असं हे काम कुंठित झालेलं आहे अमुक अमुक व्यक्तीमुळं, ते कुंठित पत्र सरकारला लिहून दिलं की या माणसाने ते काम थांबवलेलं आहे. बऱ्याच वेळा काय करत असतात की स्वराज्यामध्ये पण सगळेच अधिकारी काही कर्तव्यदक्ष नसत, काम चुकारपणा करत असतात, त्यामुळे बरीच कुंठित पत्र लिहावी लागत असत. 28वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो खोटं पत्र. खोटं पत्र म्हणजे जी व्यक्ती आहे ती व्यक्ती रुजुवातीच खोटी झाली, म्हणजे त्या व्यक्तीला मी बोलवलं चौकशी करण्यासाठी आणि चौकशी केल्यावर मला कळलं की ती व्यक्ती खोटं बोलतीये, तर ते तिच्याकडून लिहून घेणं की ती व्यक्ती खोटं बोलते सिद्ध झालेलं हे त्या व्यक्तीकडून लिहून घेणं हे खोटं पत्र, किंवा त्या व्यक्तीने लिहून दिलं नाही तरी मला प्रत्यय आला की माझ्याकडे कोणीतरी तक्रार केली होती त्या व्यक्तीबद्दल आणि मला प्रत्यय आला की ती व्यक्ती खोटं बोलते आणि मी सरकारी अधिकारी आहे, तर मी लिहून देणं खोटं पत्र सरकारला की मला जाणवलेलं आहे की पुराव्यानिशी ही व्यक्ती खोटं बोलते, त्याला खोटं पत्र असं म्हणतात. 29वं जे पत्र असतं त्याला म्हणतात वाटेपत्र. वाटेपत्र म्हणजे कोणत्याही गोष्टीची जमीन असेल, मालमत्ता असेल, सैन्य असेल, राज्य असेल, त्याची आपापसामध्ये समजुतीनं वाटे करतात, त्याला म्हणतात वाटेपत्र. 30वं जे पत्र आहे त्याला नाव आहे मसाला. तर हा काही खाण्याचा मसाला वगैरे नाही, मसाला नाव ऐकलं की आपल्याला वाटतं काहीतरी खाद्यपदार्थाशी संबंधित असेल. तर मसाला म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर आरोप केला असेल तर त्या आरोपाचं उत्तर देण्यासाठी त्या व्यक्तीने जे पत्र पाठवलं असतं, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की एखाद्या मोठ्या व्यक्तीवर आरोप केला जातो, दोन जहागीरदारांमध्ये भांडणं लागली असतात, वतनदारांमध्ये लागली असतात, गावागावामध्ये भांडणं असतात, ती भांडणं सरकार दरबारी जातात. त्यावेळेला सरकार दरबारातून त्या व्यक्तीला पत्र पाठवलं जातं की तुमच्याबद्दल असा असा आरोप आलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय स्पष्टीकरण आहे. तर त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी ती व्यक्ती शिपायाबरोबर जे अधिकृत पत्र पाठवते तिला म्हणतात मसाला पत्र. 31वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो की समजपत्र. समजपत्र म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की दोन लोकांना समज दिली काहीतरी, की त्यांना दम दिला, ताकीद दिली, त्याला समज म्हणत नाहीत. समजपत्र म्हणजे वाद न करता समजूत झाल्याचे वादी आणि प्रतिवादी यांनी लिहून दिलेले संमतीपत्र म्हणजे समजपत्र. समजा कोर्टामध्ये जर न्यायासाठी दोघंजण आले, त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूट झाले म्हणून, आणि कोर्टामध्ये आल्यानंतर त्यांचं म्हणणं पंचांनी दोघांचं ऐकून घेतलं, तक्रारी हकीकत कैफियत सगळ्या लिहून झाल्या आणि त्या ऐकल्यानंतर त्यांना कळलं की अरे ही गोष्ट गैरसमजामुळे झालेली आहे की आपण उगाचच एकमेकांबद्दल भांडतोय. तर अशा वेळेला ते कोर्टाला जे लिहून देतात किंवा पंचांना जे लिहून देतात की आम्हाला कळलेलं आहे की गफलत झालेली आहे, इथून पुढे आम्ही तो मुद्दा पुढे न्यायचा नाही आहे आम्हाला, किंवा आम्हाला एकमेकांबद्दल तक्रार करायची नाही आहेत, हे संमतीपत्र जेव्हा ते वादी आणि प्रतिवादी लिहून देतात तेव्हा त्याला म्हणतात समजपत्र. 32वं जे पत्र आहे त्याला म्हणतात ताकीदपत्र. ताकीदपत्र म्हणजे एखाद्याने जर एखादा हुकूम तोडला, कर्तव्यामध्ये कसूर केली, कार्य नीट केलं नाही, तर त्याला ते कार्य नीट करण्यासाठी राजाने पाठवलेलं किंवा प्रधानाने पाठवलेलं पत्र जे असतं त्याला ताकीदपत्र म्हणतात की तुमच्याबद्दल अशी अशी तक्रार आलेली आहे की ही तुमच्याकडून कामचुकारपणा झालेला आहे, इथून पुढं ती गोष्ट होता कामा नये, नाहीतर तुम्हाला परिणाम भोगायला तयार राहा, तुमचा मुलायजा राखण्यात येणार नाही, असं खरमरीत ताकीदपत्र पाठवलं जात असे. महाराजांची भरपूर ताकीदपत्र आपल्याला उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ ज्या वेळेला उंदेरी खांदेरीचं काम चाललं होतं त्यावेळेला जो तिथला थळचा जो हा होता सुभेदार होता, त्याने रसद वेळेमध्ये पोहोचवली नाही की लोक जीवावर उदारून खांदेरीचा किल्ला बांधतात, मायनाक भंडारी वगैरे लढतायत तिथे, आणि हा माणूस कामचुकारपणा करतो त्यांना रसद पाठवायला. तर त्यावेळेला महाराजांनी त्याला लिहिलेलं एक ताकीदपत्र उपलब्ध आहे नमुना म्हणून. अशी ताकीदपत्र असतात की जी अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केला तर त्यांना वॉर्निंग देण्यासाठी, काढून टाकण्यासाठी नाही, आपण म्हणतो की वॉर्निंग देण्यासाठी की तुमच्यावर जर तुम्ही सुधारणा नाही झाली तर पुढच्या वेळेला कडक ॲक्शन घेण्यात येईल, त्याला ताकीदपत्र म्हणतात. 33वं जे पत्र आहे त्याला म्हणतो आपण दोषपत्र. दोषपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादे धार्मिक पाप केले, धार्मिकदृष्ट्या एखादे त्याच्याकडून पापकृत्य घडलं असेल तर त्या पापकृत्यासाठी त्याला जर प्रायश्चित्त सांगितलं असेल ब्रह्मसभेने, एखादा तो माणूस ब्रह्मसभेकडे गेला आणि ब्रह्मसभेने सांगितलं की तुमच्या हातून धर्माच्या या नियमाचं उल्लंघन झालेलं आहे, अमुक अमुक तुमच्या हातून पाप घडलेलं आहे, त्याचं तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तर प्रायश्चित्त कुठं घ्यावं लागेल? बऱ्याचदा काय होत असेल की प्रायश्चित्त घेण्यासाठी त्या व्यक्तीला एखाद्या तीर्थस्थानी पाठवत असेल की तिथे जा, तिथे सेवा कर, तिथे आंघोळ कर, तिथे काहीतरी पूजा अर्चा कर, तिथे कोणाला तरी दान दक्षिणा दे. मग ती व्यक्ती गावातून किंवा जिथे ती सभा भरली तिथून त्या तीर्थस्थानी जात असे त्या कृत्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी. तर ते प्रायश्चित्त घेण्यासाठी ते पत्र जे त्याच्यासोबत दिलं जात असे तिथे देण्यासाठी की तिथल्या पुजाऱ्यांना किंवा पुरोहितांना जे कोणी असतील ते धर्मपंडितांना की अमुक अमुक व्यक्ती अशा अशा कारणासाठी येत आहे, तिच्या हातून असं असं धार्मिकदृष्ट्या पापकृत्य घडलेलं आहे, त्याचं धर्माने हे त्याला प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, ते प्रायश्चित्त घेण्यासाठी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे. तर हे जे पत्र त्यासाठी पाठवलं जात असे त्याला म्हणतात असं दोषपत्र, की या व्यक्तीकडून हा दोष निर्माण झालेला आहे त्याच्या धार्मिक आचरणामध्ये, तो दोष निवारण करण्यासाठी त्याला हे प्रायश्चित्त घेऊन त्याला या दोषातून मुक्ती द्यावी, त्याला म्हणत असत दोषपत्र. त्यानंतर 34वं जे पत्र आहे त्याला म्हणतात चित्रपत्र किंवा भालपत्र. आता चित्रपत्र किंवा भालपत्र काय आहे
की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला एखादा खटला समोर येत असे, वादी प्रतिवादी दोघांनाही त्यांचे सर्व म्हणणं पंच ऐकून घेत असत. ऐकून घेतल्यानंतर पंचांना जर एखादी गोष्ट खरी खोटी पुराव्याने सिद्ध करता आली तर पंच सांगत असत की ठीक आहे, ही गोष्ट अशी सिद्ध झाली, तू दोषी आहेस, तुला अमुक अमुक शिक्षा आहे. पण बऱ्याचदा काय होत असते की पंचांना पण कळत नसते की कुठली गोष्ट खरी आणि कुठली गोष्ट खोटी, काय करावं, पुरावे नसतात त्याच्या अभावी. मग ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण येत असे, पंच दोघांना समजावून सांगत असतात की अजून पण तुम्ही समेट करा एकमेकांमध्ये, काही बघा जमते का तुमच्यामध्ये मिटवून टाका. दोघंजण पण तरी पण अडून बसत असतात की नाहीच मीच खरा आहे म्हणून. अशा वेळेला मग शेवटी काय करायला लागतं, गोष्टी दिव्य करावं लागत असे पूर्वीच्या काळी. दिव्य म्हणजे धर्माने सांगितलेलं एखादं कृत्य, की उकळत्या पाण्यातून पैसे काढणे, की आगीमध्ये हात घालणे वगैरे वगैरे जी दिव्य करावी लागत असतात, वेगवेगळी सांगितली जात असतात. जलदिव्य, रवा दिव्य, अग्निदिव्य वगैरे दिव्याचे प्रकार आहेत. तर ते दिव्य करताना एखादी व्यक्ती जी दिव्य करत असेल तेव्हा दिव्य करण्यामध्ये ती व्यक्ती राजी झाली असेल, त्यावेळेला ती व्यक्ती काय दिव्य करते आणि कुठल्या कारणाने करते एका कापडावर लिहून ठेवलं जात असे आणि ते कापड त्या व्यक्तीच्या मस्तकी गुंडाळलं जात असे. त्या कापडाला म्हणत असत भाळपत्र किंवा आपण म्हणतो चित्रपत्र. त्याच्यावर चित्र काढलं जात असे आणि मग ते दिव्य केलं जात असे आणि त्या दिव्याचा जो काही निकाल लागला तो निकाल आणि त्या व्यक्तीने कपड्याला बांधलेलं ते भालपत्र, हे दोन्ही सांभाळून ठेवलं जात असे की या व्यक्तीने अशा प्रकारचं दिव्य केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचं हे आलेलं आहे, की आपण काय म्हणतो की निर्णय आलेला आहे. त्यानंतर 35वे जे पत्र आहे त्याला म्हणतात कबुलात. कबुलात म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट ठराव करून लिहून घेणे. व्हर्बली आपण जे म्हणतो तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवणे नाही. कुठलाही व्यवहार करायचा असेल, एखादी आज्ञा द्यायची असेल, कोणाला जबाबदारी द्यायची असेल तर त्याच्याकडून तो ठराव लिहून घेणे की मी ही गोष्ट करेन. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की बेलभंडारा देऊन शपथ घेतली एखाद्या व्यक्तीने. शपथ घेतली ती ठीक आहे, तू बेलभंडारा देऊन शपथ घेतली, पण तू काय कार्य करणार, ती जबाबदारी पाडणार का नाही, ते परत त्याच्याकडून लिहून घेतलं जात असे. त्याला म्हणत असे कबुलात. किंवा एखाद्या माणसाने गुन्हा केला, दुसरं काही पाप केलं, कृत्य केलं, त्याने त्याची कबुली दिली की परत मी असं करणार नाही, असा त्याने ठराव केला, तर त्याला पण कबुलात असं म्हणत असत. त्यानंतर 36वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात राजीनामा. राजीनामा म्हणजे एखाद्या पदाचा राजीनामा देणं नाही. आज आपण ज्या अर्थाने राजीनामा शब्द वापरतो त्या अर्थाने पूर्वीच्या काळी राजीनामा शब्द वापरला जात नसे. राजीनामा म्हणजे एखाद्या माणसाने तक्रार केली असेल तर त्या माणसाने स्वखुशीने ती तक्रार मागं घेतली तर त्याला म्हणत असत राजीनामा, की मी राजी खुशीने माझी तक्रार मागं घेतो, इथून पुढे मला हा विषय ताणायचा नाही, तो झाला राजीनामा. 37वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात सारांश. सारांश म्हणजे ज्या वेळेला एखादी गोतसभा बसत असे न्याय निवाडा करण्यासाठी, त्यावेळेला वादी आणि प्रतिवादी यांनी जी काही म्हणणं मांडलेलं आहे त्यांचं, ते म्हणणं मांडल्यानंतर पंच दोघांच्याही म्हणण्याचा विचार करत असत आणि पंचांचं मत जे काही असे त्या विषयाबद्दल ते सारांश रूपाने लिहून काढत असत. तर पंचांचं मत जे आहे, निर्णय नाही आहे, पंचांनी त्याच्याबद्दल जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष जो कागदावर लिहिला जात असे त्याला म्हणत असत सारांश. 38वे जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो गुन्हेगारी पत्र किंवा दंडपत्र. गुन्हेगारी पत्र किंवा दंडपत्र म्हणजे एखाद्या माणसाचा न्याय केला, तक्रार आली, त्याच्याबद्दल चौकशी केली, त्याचा न्याय केला, न्याय केल्यावर तो माणूस खोटा सिद्ध झाला, खोटा सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा दिली, शिक्षा दिली म्हणून शिक्षा म्हणून त्याच्याकडून काही दंड म्हणून काही द्रव्य वसूल केलं, पैसा वसूल केला आणि ते जे दंड त्याच्याकडून वसूल केला त्याचं जे पत्र लिहिलं सरकार दरबारी देण्यासाठी की अमुक व्यक्तीकडून एवढा दंड वसूल केला किंवा त्याला अमुक एक शिक्षा दिली, ते पत्राला म्हणतात गुन्हेगारी पत्र किंवा दंडपत्र. 39वा जो प्रकार आहे, 39व्या प्रकाराला म्हणतात हरकीपत्र. हरकीपत्र म्हणजे इथे कसं होत असे की दोन्ही गोष्टी असतात. जेव्हा पंचायत भरत असे तेव्हा एखादा माणूस खोटा ठरला, तो त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला, तर त्याच्याकडून तर दंड वसूल करतच असत, त्याला शिक्षा मिळतच असे. परंतु एखादा माणूस खरा ठरला, त्याचा विजय झाला कोर्ट कचेरीमध्ये, तर त्याच्याकडून पण ती पंचायत बसवली, त्याने गोतसभा बसवली म्हणून त्यांच्याकडून पण काही रक्कम घेतली जात असे की तुझा न्याय करण्यासाठी पंचायत बसवली तर पंचायतीचा खर्च देण्यासाठी तुला एवढे पैसे दिले गेले पाहिजेत. तर त्याच्यापासून जे पैसे घेतले जात असतात जिंकलेल्या व्यक्तीपासून, त्याचं जे त्याला लिहून दिलं जात असे त्याला म्हणतात हरकीपत्र. 40वे जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो अमानतपत्र किंवा जप्तीपत्र. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी भोगवटादार आहे, ती त्या ठिकाणी राहते, त्या गोष्टीचा उपभोग घेते, ती जमीन असेल, मालमत्ता असेल, राज्य असेल, वतन असेल, काही असेल, त्याच्यावर जर का जप्ती करायचा सरकारी हुकूम आला किंवा ती गोष्ट अमानत करण्याचा हुकूम आला तर त्याला जप्तीपत्र किंवा अमानतपत्र म्हणत असत. 41वे जे पत्र आहे त्याला जप्ती चिठ्ठी म्हणत असत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट त्याच्याकडनं जप्त करायची तर जप्त केलेल्या जिन्नसा किती आहेत, काय काय जप्त केलं, त्याचा जो काही वृत्तांत लिहिला जात असे त्याला जप्ती चिठ्ठी म्हणत असत. किंवा एखाद्या व्यक्तीकडे सरकारचा अधिकारी येत असे की मी तुझ्याकडे जप्तीसाठी आलो आहे, तर नक्की काय जप्त करणार मी, माझ्याकडे काय अधिकार आहेत, तर त्याची जी चिठ्ठी तो घेऊन येत असते त्याला जप्ती चिठ्ठी म्हणत असत. 42वे जे कागदपत्र आहे त्याला आपण सिजिल किंवा जयपत्र म्हणतो.
सिजिल किंवा जयपत्र काय आहे की एखादा व्यक्ती जर वादामध्ये हरला किंवा एखादा व्यक्ती जर वादामध्ये जिंकला तर तो हरलेल्या व्यक्तीकडून असं लिहून घेतो की तुम्ही जिंकलेलात वादामध्ये, की त्याचं समाधान होत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होत असत की दोन पंडित येत असत तीर्थक्षेत्री, दोन पंडित आपापलं ज्ञान सांगण्यासाठी वाद घालत असत एकमेकाशी. त्याच्याच ती जो पंडित जिंकत असे तो पंडित सभेमध्ये तर जिंकला, पण जो हरला त्याच्याकडनं तो लिहून घेत असे की तू हारलेला आहे, मी हारलेलो आहे, मी या माणसाच्या बुद्धिमत्तेसमोर माझा पराभव पत्करतो, हा माणूस जिंकलेला आहे. त्याला सिजिल किंवा जयपत्र म्हणतात. किंवा कोर्टामध्ये पण जर समजा एखादा खटला आला गोद सभेपुढे किंवा न्यायसभेपुढे, त्याच्यामध्ये जिंकलेल्या व्यक्तीने जर असा हट्ट धरला की हारलेल्या व्यक्तीने लिहून दिलं पाहिजे मला, तर तो जे लिहून देत असे त्याला जयपत्र असं म्हणत असत. 43वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो यजित पत्र. यजित पत्र म्हणजे अजित पत्र ज्याला आपण म्हणतो, की एखादा माणूस आहे तो अजेय राहिला, तो जिंकलेला आहे असं पराजय झालेल्या माणसाने लिहून देणं, की पराजय झालेल्या माणसाने सर्वांच्या समोर लिहून देणं की हा माणूस अजेय राहिलेला आहे, मी याच्यासमोर चर्चा केली, याच्यासमोर वाद घातला, याच्या बुद्धिमत्तेची मी परीक्षा बघितली, पण मी माझा पराभव झालेला आहे, या माणसाचं ज्ञान माझ्यापेक्षा मोठं आहे, त्याला अजितपत्र म्हणत असत. भरपूर पंडित असत पूर्वीच्या काळामध्ये, ते स्वतःचं ज्ञान सिद्ध करण्यासाठी किंवा बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी, मोठेपणा सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री फिरत असत, तिथल्या मोठमोठ्या पंडितांना आव्हान देत असत आणि हरलेल्या माणसाकडून हे यजितपत्र असते ते यजितपत्र लिहून घेत असत. 44वं जे कागदपत्र आहे ते 44व्या कागदपत्रांना म्हणतात गुन्हेगारांना दिलेले आदेश किंवा शिक्षा. त्या गुन्हेगारांना दिलेले आदेश किंवा शिक्षा काय असतात की पूर्वीच्या काळी राजाकडे एखादी तक्रार आली तर त्याचा न्यायनिवाडा करून काही ना काहीतरी त्याला शिक्षा दिली जात असे. ती राजा किंवा राजाच्या प्रतिनिधींनी, न्यायाधीशांनी, स्थानिक अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले असत शिक्षा देण्याचे, त्याला गुन्हेगारांना दिलेले आदेश किंवा शिक्षा असं म्हणत असत. दुर्दैवाने काय आहे की फक्त फौजदारी आदेशच आपल्याकडे काही उपलब्ध आहेत, दिवाणी आदेश आपल्याकडे जुन्या काळातले उपलब्ध नाही आहेत. ते शोधक आहेत खरं तर, एक दोन जरी सापडले तरी आपल्याला कळेल की दिवाणी प्रक्रिया जुन्या काळामध्ये कशी चालत होते. 45वं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात जामीन साखळी. जामीन साखळी म्हणजे पूर्वीच्या काळी काय होत असे की एखाद्या गाव जबाबदारी घेत असे, एखाद्या गावाला काही कारणाने त्यांचा महसूल भरता येणं शक्य होत नसे, तर त्याचं जामीन दुसरा गाव घेत असे की आम्ही या गावाला जामीन राहतो, की यांनी नाही भरला तर आम्ही भरू. अशी एक जामीन साखळी जी तयार होत असे की एका गावाला दुसरं गाव जामीन राहत असे, कुठल्या नाही कुठल्या कारणासाठी महसूल असेल, सैन्य भरती असेल, अजून एखादी जबाबदारी पार पाडायची असेल, तर एका गावाला दुसऱ्या गावाने जामीन राहणे याला म्हणतात असं जामीन साखळी. अशी एक साखळीच तयार होत असे की हे गाव त्याला, ते गाव याला, दोघं एकमेकांना जामीन राहतात, अशा पद्धतीने ते काम चालत असे. 46वं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात कौलनामा. कौलनामा म्हणजे एखादी जमीन कसणारा शेतकरी आहे, त्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याला जे हमीपत्र लिहून दिलं जात असे त्याला कौलनामा म्हणत असत. त्याचं कारण असं की पूर्वीच्या काळी दुष्काळ पडत असत, त्यानंतर पूर येत असत, परकीय आक्रमण होत असत, त्यामुळे शेतकरी काय करत असत की जमीन सोडून निघून जात असतं, आम्हाला नाही कसायची जमीन, आम्ही चाललो जंगलामध्ये राहू, नाही तर कुणाची सेवा करू, गुलामी करू, आम्हाला इथे नाही राहायचं. मग ती जमीन परत कसण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन यायचं असेल, त्यांना काहीतरी हमी द्यायला पाहिजे, आपण त्यांना काहीतरी अभय दिलं पाहिजे की बाबा ठीक आहे तुमचं रक्षण करू, तुम्हाला पहिली 2 वर्ष महसूल द्यावा लागणार नाही, तुम्हाला आम्ही मोफतमध्ये बैलगाड्या देऊ किंवा बैल देऊ, आऊत देऊ, बियाणं देऊ, तुम्ही या कसा, तुम्हाला कोणी सरकारी अधिकारी तकलीफ देणार नाही. हे अशा प्रकारचं कौल जेव्हा शेतकऱ्याला दिला जात असे त्याला म्हणत असत कौलनामा. 47वं जे पत्र आहे त्याला म्हणत असत अभयपत्र. अभयपत्र म्हणजे सुरक्षिततेची किंवा निर्भयतेची दिली गेलेली हमी असे राजाकडून. उदाहरणार्थ एखाद्याने कोणी फंद फितुरी केली आहे, तो वतनाशी गद्दारी केली आहे किंवा वतनासाठी देश सोडून गेलेला आहे, परागंदा झालेला आहे, पण कामाचा माणूस आहे, उपरती झालेली आहे, त्याला परत घेऊन यायचं आहे आपल्याला. तो माणूस आला, त्याने त्याची बुद्धी सुधारली, नीट काम केलं तर माझंच काम होणार आहे राजाचं, कारण राज्य चालवायचं म्हणजे शेवटी कर्तबगार माणसंच लागतात. एखादा माणूस गैरसमज होऊन रुसून गेला, एखाद्या माणसाबद्दल काही अन्याय झाला, एखादा माणूस काहीतरी रागाने गेला, पण त्याला परत घेऊन येणं की हमी देणं की बाबा तुला काही शिक्षा होणार नाही, तुला अभय आहे, तू ये, तुझं वतन खाऊन तू व्यवस्थित राहा, फक्त तुला ही बुद्धी दिली कुणी वतन सोडून जायची नाराज होऊन विनाकारण. तर महाराजांची अशी काही पत्र आहेत वतनदारांना लिहिलेली की महाराज त्यांना बोलून घेऊन येत असत परत. कोणी मिर्झा राजा जयसिंगांना जाऊन सामील झाला आहे, कोणी मोगलांना जाऊन सामील झाला आहे. महाराज जर माणूस चांगला असेल, काही गैरसमजानं गेला असेल तर त्याला बोलून घेत असतं अभय देऊन, ये परत तुझं तू वतन खाऊन राहा, तुला कोणी बुद्धी दिली वतन बुडवायची, स्वतःची दुसरीकडे जाऊन गावोगाव फिरत बसलास तू, त्याला अभयपत्र म्हणत असत. त्यानंतर 48वं जे पत्र आहे त्याला म्हणत असेल कबूल कतबा. कतबा या शब्दाचा अर्थ होतो पत्र आणि कबूल म्हणजे कबुलीपत्र. एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीची कबुली दिली असेल त्याला म्हणत असत कबूल कतबा. उदाहरणार्थ गावच्या पाटलांनी देशमुखाला लिहून दिलं की गावामध्ये पूर येऊ देत, दुष्काळ येऊ देत, शेती बुडू देत, काय व्हायचं असेल ते होऊ दे, यावर्षी मी तुम्हाला एवढा शेतसारा भरणार. तर गावच्या पाटलाकडून कबूल कतबा देशमुखाने लिहून घेतला, देशमुखाकडून कबूल कतबा सरकारने लिहून घेतला.
तर असे कबूल कदबे हे लिहून घेतले जात असतात आणि त्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीवर टाकली जात असते. ती जबाबदारी त्याने पार पाडली नाही तर त्याला वेगळ्या वेगळ्या शिक्षा असतात. म्हणजे गावचा पाटील होणं एवढी पण सोपी गोष्ट नव्हती. पाटलाला दरवर्षी हे असे कबूल कदबे सरकारला लिहून द्यावे लागत असत. जर तेवढं उत्पन्न गावातून गोळा नाही झालं तर पाटलाला ते स्वतःच्या खिशातून भरावं लागत असे, नाही तर पाटलाला शिक्षा होत असेल. त्यामुळे कबूल कदबा एक महत्त्वाचं पत्र आहे महसूल खात्यामध्ये. त्यानंतर 49वं जे पत्र आपण त्याला म्हणतो माफीपत्र. त्याचा अर्थ सरळ आहे, एखाद्या गोष्टीची एखाद्या व्यक्तीची क्षमा याचना करणं किंवा माफी मागणं की माझ्याकडून चूक झाली, परत मी करणार नाही, त्याला माफीपत्र म्हणतात. 50वं जे पत्र आहे त्याला जामिनी किंवा विषेदारी असं म्हणतात. म्हणजे एखादा ऐवज थकला तर त्याची कुळापासून खात्री करून घेणं याला काय म्हणतात, जामिनी. म्हणजे एखादा शेतकरी आहे तर शेतकऱ्याने कबूल केलं होतं की एवढा शेतसारा भरेल, पण त्याला काही कारणाने भरता आला नाही, घरात आजारपण झालं, कोणी परागंदा झाला, कोणाचा मृत्यू झाला, शेती मी करतो म्हटलं होतं तेवढी झाली नाही, तर त्याला जामीन त्याच्याकडून लिहून घेणं की मी हे करेन म्हणून, आणि ते परतच्या वेळेला त्याला ते करता यावं म्हणून काही ना काहीतरी उधार देणं किंवा त्याला काही ना काहीतरी मदत करणं त्याला म्हणतात विषेदारी. की त्या शेतकऱ्याने लिहून तर दिलं, पण मला माहिती आहे त्याची कॅपॅसिटी नाही, तो नाही करू शकत आहे आत्ताच्या घडीला, पण त्याला उभं करणं गरजेचं आहे. कारण तो पळून गेला ती शेती सोडून तिथून, त्याच्यावर फोर्स केला मी तर करणार कोण शेती, तर त्याला काहीतरी देणं मला गरजेचं आहे, आसरा देणं गरजेचं आहे, आधार देणं गरजेचं आहे. त्याला विषेदारी म्हणतात असं. ते जामिनी आणि विषेदारी असे दोन्ही शब्द एकत्र वापरले जात असतात. त्यानंतर 51वं जे पत्र आहे त्याला म्हणतात खरीदपत्र. एखादी जमीन खरेदी केली किंवा एखाद्या जमिनीची विक्री केली तर खरेदीपत्र विक्रीपत्र आपण त्याला म्हणतो, जमीन मालमत्तेच्या संदर्भामध्ये असेल. त्यानंतर 52वं पत्र आहे त्याला म्हणतो आपण मुदतबंदी. मुदतबंदी म्हणजे काही ठेव घेऊन खंडाने दिलेल्या जमिनीला जी काही मुदत दिलेली असे की तू या मुदतीने परतफेड करायची आहे, की तुला आत्ता मी ही जमीन खंडाने देतो आहे कसायला, तुझ्याकडे तर पैसे नाहीत मला माहिती आहे की तू उपरा आहेस, तुझ्याकडे जमीन नाही, पण तुझ्याकडे स्किल आहे ती गोष्ट करण्याचं, तू या वर्षी एवढं मला परत दे, त्या पुढच्या वर्षी एवढं परत दे, त्याच्या पुढच्या वर्षी एवढं परत दे. त्याला मुदतबंदी म्हणत असतं की ठराविक मुदतीने शेतकऱ्याला दिलेल्या गोष्टी परत घेणं. शिवाजी महाराज पण काय करत असत की जेव्हा नवीन गाव वसवायचं असतं तेव्हा शेतकऱ्यांना बियाणं मोफत देत असत, बैल देत असत, औत देत असत, आणि हळूहळू त्यांच्याकडून खंडाने आपण म्हणतो किंवा मुदतीने त्या गोष्टी वसूल केल्या जात असतात, जेणेकरून शेतकऱ्याला पण भार होणार नाही की बैलाचा खर्च असे किंवा या वर्षी त्याने अर्धे पैसे दिले, पुढच्या वर्षी अर्धे पैसे दिले बैलाचे, त्याच्या पुढच्या वर्षी त्याने अवताचे पैसे दिले, थोडे सरकारने त्याला दिला होता, असं मुदतीने त्याच्याकडून वसूल करणे त्याला मुदतबंदी म्हणत असत. 53वं जे डॉक्युमेंट आहे त्याला आपण म्हणतो हुंडी. हे कॉमर्सशी संदर्भात आहे, म्हणजे वाणिज्य जे व्यापार वगैरे होत असतात त्याच्याशी संदर्भात आहे. आधुनिक भाषेमध्ये त्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी देणं. की पुण्यामधल्या एखाद्या व्यापाऱ्याने हुंडी लिहून दिली, तो कागद त्याने एखाद्याकडे दिला, तो घेऊन तो दिल्लीच्या व्यापाऱ्याकडे गेला, तर दिल्लीचा व्यापारी त्या कागदामध्ये लिहिल्याप्रमाणे पैसे त्या समोरच्या व्यक्तीला देत असे कागद घेऊन येणाऱ्याला, त्याला म्हणत असतात हुंडी, बिल ऑफ एक्सचेंज. 54वं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात जाब. जाब म्हणजे काय की एखाद्या माणसाने अशी हुंडी लिहून घेतली की बाबा मी इथे आलो पुण्यामध्ये, मी पुण्यामध्ये एक पैसे माझे आहेत ते पैसे एखाद्या व्यापाऱ्याकडे ठेवले आणि त्याला म्हटलं की मला हुंडी लिहून दे, का तर व्यापारामध्ये माझे पैसे चोरी होतील. मग मी त्याच्याकडून या व्यापाऱ्याकडे पैसे ठेवून हुंडी लिहून घेतली दिल्लीच्या व्यापाऱ्याच्या नावाने, पण तिथे जाता जाता माझ्याकडनं हुंडी हरवली मध्येच, तर आता मी काय करू? तेव्हा हुंडी तर हरवली, माझ्याकडे नाही आहे पैसे, तर मी व्यापाऱ्याला दिलेत, समोरचा व्यापारी मला हुंडी दिल्याशिवाय पैसे देणार नाही. ती हुंडी गमावली माझ्याकडून, तर ती गमावलेली हुंडी परत लिहून घेणं त्याला जाब असं म्हणत असत, की जाबपत्र म्हणत असत, की जाब विचारला जात असे त्याला की हुंडी गमावली कशी काय तुझ्याकडे एवढी महत्त्वाची. पण हुंड्या गमावत असत, चोरीला जात असत, अजून भरपूर गोष्टी होत असत, लांबचा प्रवास असे, त्याला जाबपत्र असं म्हणत असत. 55वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो खोका. खोका म्हणजे पैसा देऊन निकालात काढलेली हुंडी. बऱ्याचदा काय होत असे की एखादा व्यापारी पुण्यामध्ये एखाद्या सावकाराकडे पैसे ठेवत असे, त्याच्याकडून हुंडी लिहून घेत असे मालाची, आणि तो माल जेव्हा प्रवासामध्ये जात असे तेव्हा मध्ये चोरीला जात असे, नष्ट होत असे, काहीतरी त्याचा नाश होत असे. पण तो माल मी घेऊन आलो होतो, तो नष्ट झाला, त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही आहे, काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली, कोणीतरी मध्येच माझ्यावर आक्रमण केलं, आता काय करू मी? अशा वेळेला काहीतरी कागद दाखवून किंवा त्या मालाचा रिकामा खोका दाखवून समोरच्या व्यक्तीकडून ते पैसे घेतले जात असतात. अशा काही हुंड्या लिहून दिल्या जात असतात, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा पैसे घेतले जात असतात, की खोका नावाची हुंडी लिहून देण्यासाठी वेगळे पैसे घेतले जात असतात जास्त, ज्याला आपण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतो किंवा इन्शुरन्स म्हणतो आजच्या काळामध्ये, की बाबा असं काही आपदा आली, तुमचा माल नाहीसा झाला, तर ठीक आहे, समोरचा व्यापारी तुम्ही त्याला हा खोका दाखवला किंवा हे पत्र दाखवलं तर पैसे देईल, तुम्ही त्याला माल नाही पोचवला तरी, का तर तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढलेला आहे, त्याला खोका असं म्हणत असत. 56वं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात रोखा. रोखा म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतल्याचा लेख, म्हणजे एखादी व्यक्ती लिहून देते की मी अमुक अमुक व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं आहे, त्याचा जो दस्तावेज आहे, करारनामा आहे, करारपत्र आहे, लेख आहे, कागदपत्र आहे, त्याला आपण म्हणतो खोका.
त्याला आपण म्हणतो रोखा, खोका नाही, रोखा म्हणतो आपण त्याला. 57वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात हप्तेबंदी. हप्तेबंदी म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून हप्त्याने एखादी गोष्ट वसूल करणे किंवा एखादी गोष्ट हप्त्याने परत घेणे, ज्याला आपण EMI म्हणतो. आज आपण पैशाच्या स्वरूपामध्ये EMI देतो. जुन्या काळामध्ये धान्याच्या स्वरूपामध्ये, सेवेच्या स्वरूपामध्ये हप्त्याने एखाद्या गोष्टीची परतफेड केली जात असे व्यापारामध्ये, त्याला हप्तेबंदी असं म्हणत असत. त्या पत्राला हप्तेबंदी पत्र असं म्हणत असत. त्यानंतर 58वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणलं जातं कर्ज रोखा. कर्ज रोखा म्हणजे रिनको नाम जो आहे, जो रिनको आहे ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्याच्याकडून लिहून जे पत्र घेतलं जात असे की मी कर्ज घेतलेलं आहे, त्याला म्हणत असत कर्ज रोखा. बऱ्याचदा एखादा वायदा केला जात असे की अमुक अमुक वायद्याला मी अमुक अमुक गोष्टीला तुमचे पैसे एवढे परत आणून देईल, त्याला वायद्याचा करार म्हणत असत. किंवा एखादी गोष्टीचा आदलाबदलीचा करार होत असे, असे जे काही करार होत असत त्याच्यामध्ये जी व्यक्ती पैसे घेत असे ती व्यक्ती जे कागदपत्र लिहून देत असे त्याला म्हणत असत कर्ज रोखा. त्यानंतर 59वे जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात कानून जाब्ता. कानूचा अर्थ होतो कायदा आणि जाब्ताचा अर्थ होतो नियम. याचा अर्थ कायद्याचे जे नियम ठरवलेले असतात, जे एखाद्या पत्रामध्ये लिहिलेले असतात की एखाद्या व्यक्तीने कायदा पाळला पाहिजे, एखाद्या गोष्टीने काय नियमाने कार्य केलं पाहिजे, अशी जी काही एक नियमावली तयार केली जाते कायद्याने म्हणजे सरकारच्या अधिकाराने अधिकृत, तिला कानून जाब्ता असं म्हटलं जातं. 60वे जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो हुकमी पत्र. हुकमी पत्र म्हणजे एखादी गोष्ट राजाच्या आज्ञेनं करण्यासाठी जे पत्र दिलेलं आहे त्याला हुकमी पत्र म्हणतात. उदाहरणार्थ शिवछत्रपतींनी आज्ञा केलेली आहे, हुकूम दिलेला आहे आणि तो हुकमाची अंमलबजावणी करण्यासाठी पेशवे मोरोपंत पिंगळेंनी एखाद्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलेलं ते हुकमी पत्र झालं. म्हणजे राजाच्या आज्ञेने पेशव्याने एखाद्या माणसाला कार्य करण्यासाठी जे पत्र दिलं ते हुकुमी पत्र झालं. हुकुमी रोखा म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीने जर हुकूम मोडला किंवा सालाबाद शिरस्त्याप्रमाणे त्याने वर्तन केलं नाही, की सांगितल्याप्रमाणे त्याने वर्तन केलं नाही, हुकूम मोडला, तर त्याला एखाद्या व्यक्तीला ताकीद देण्यासाठी जे पत्र पाठवलं जात असे त्याला हुकमी रोखा म्हणत असत. की बाबा तुझ्याबद्दल अशी अशी तक्रार आलेली आहे, त्या तक्रारीबद्दल तुलाही विचारणा करणारं मी पत्र पाठवतो. हे पत्र हुकमी रोखा जो असे तो राजा पण पाठवू शकत असे, प्रधान पण पाठवू शकत असे, संबंधित अधिकारी पण पाठवू शकत असे, देशमुख पाटलाला पाठवू शकत असे, पाटील शेतकऱ्याला पाठवू शकत असे. संबंधितांनी पाठवलेले जे पत्र असे त्याला हुकमी रोखा असं म्हणत असत. 62वे जे पत्र आहे त्या 62व्या पत्राला आज्ञापत्र म्हणत असतात. आज्ञापत्र म्हणजे बादशाहाने दिलेली आज्ञा, जी डायरेक्टली बादशाहाने दिली, बादशाहाच्या सही शिक्क्याने आले. शिवछत्रपतींनी दिलेली आज्ञा जी शिवछत्रपतीच्या सही शिक्क्यादिशी आलेली, तिथे कोणी चिटणीस किंवा फडणीसमध्ये नाही, तो हे पत्र लिहितो. एखादा इनाम आहे ते शाहू महाराजांनी स्वतःच्या सही शिक्क्यानिशी इनाम दिलेलं आहे कोणाला, तर त्याला आज्ञापत्र असं म्हणतात. त्यानंतर 63वे जे पत्र असतं त्या 63व्या पत्राला दुमालपत्र म्हणतात. दुमालपत्र म्हणजे आपण पाहतो की आपल्याला माहिती आहे शिवकाळामध्ये किल्लेदार असत किंवा अंमलदार सुभेदार असत, त्यांची दर 2-3 वर्षांनी बदली होत असे किल्ल्यावरून किंवा सुभेदारीवरून. अशा वेळेला एक अंमलदार ज्या वेळेला त्या ठिकाणचा ताबा घेण्यासाठी जात असे त्यावेळेला जो माजी अंमलदार असे तो माजी अंमलदारपासून तो जाबसाल लिहून आणत असे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी कब्जामध्ये घेतल्यात. उदाहरणार्थ समजा मी चौलचा अंमलदार आहे, चौलचा एक अंमलदार आहे, त्या ठिकाणी मला महाराजांनी पाठवले की आता मी नवीन सुभेदार आहे चौलचा, मी तिथे गेलो तर त्या चौलच्या जुन्या सुभेदाराकडून मी ते सगळे जाब लिहून घेत असे, यादी लिहून घेत असे, सगळी कागदपत्र लिहून घेत असे, या गोष्टी अशा अशा या मी तुमच्या हवाली करत आहे, त्याची मी मोजदाद करत असे आणि मग त्या गोष्टी माझ्या ताब्यामध्ये घेत असे, त्याला म्हणत असत दुमालापत्र. 64वे जे पत्र आहे ते 64व्या पत्राला आपण म्हणतो निशा चिठ्ठी. निशा चिठ्ठी म्हणजे एखाद्या गोष्टीची खात्री करून घेणे. उदाहरणार्थ मी परत एकदा तेच उदाहरण घेऊ की मला शिवाजी महाराजांनी चौलचा अंमलदार नेमलेला आहे, मी जुन्या अंमलदाराकडे गेलो तर जुन्या अंमलदाराकडून मी सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतो की बाबा इथे सुपाऱ्या एवढ्या पडलेल्या आहेत गोदामामध्ये, पैसे एवढे पडलेले आहेत खजिन्यामध्ये, जहाजं एवढी उभी आहेत, हे व्यवहार एवढे झालेले आहेत, देणी एवढी येणे आहेत, इनामं एवढे आहेत माझ्या याच्यामध्ये, याची सर्व खात्री मी लिखित स्वरूपामध्ये त्या अंमलदाराकडून घेतो, त्याला म्हणत असत निशा चिठ्ठी. खात्री करून घेणे त्याला निशा चिठ्ठी म्हणतात. त्यानंतर 65वं जे पत्र आहे त्या 65व्या पत्राला म्हणतात मोजदाद पत्र. परत तेच उदाहरण आहे की मला शिवाजी महाराजांनी चौलचा अंमलदार नेमलेला आहे, मी जुन्या अंमलदाराकडे गेलेलो आहे आणि त्या अंमलदाराच्या ताब्यामध्ये ज्या ज्या काही म्हणून वस्तू असतील, अगदी सुपारी असेल, भाताची पोती असतील, बंदुकी असतील, बंदुकीच्या गोळ्या असतील, तलवारी असतील, ढाल्या असतील, पोशाख असतील, पैसा असेल, रुपये असेल, मोहरे असतील, काही असेल, प्रत्येक बारीक गोष्टीची मोजदाद करणं की बाबा याच्याकडे एवढे रुपये आहेत, एवढ्या बंदुकीच्या गोळ्या आहेत, एवढ्या बंदुका आहेत, एवढ्या तलवारी आहेत, त्यानंतर एवढ्या वाडे जमिनी याच्या ताब्यामध्ये आहेत, इमारती आहेत, प्रत्येक गोष्टीची मोजदाद करून त्या गोष्टी स्वतःच्या ताब्यामध्ये घेणे याला म्हणतात मोजदाद पत्र. जुना अंमलदार ते लिहून देत असे, नवा अंमलदार ते स्वीकारत असे. त्यानंतर 66वं जे पत्र आहे त्याला म्हणतो आपण निशापत्र. निशापत्र म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची
खात्री झाल्याचं पत्र किंवा विश्वास बसल्याचं पत्र, की एखाद्या माणसाने मला एखादी तक्रार केली किंवा एखादी गोष्ट सांगितली, तर मी चौकशी केली, तिची पुरशीस केल्यावर मला खात्री झाली की हा माणूस म्हणतो ते बरोबर आहे, तर जे पत्र मी लिहून देतो त्याला म्हणत असत निशापत्र. 67वं जे पत्र आहे ते 67व्या पत्राला आपण म्हणतो तस्करे पत्र. तर तस्करे पत्र म्हणजे काय, की महाल असेल एखादा किंवा एखादा मुलूक असेल, तिथे एखादा कमावीसदार असेल, तो कमावीसदार काहीतरी तिथून त्याला जबाबदारी दिलेली की तू एवढा महसूल गोळा करायचा त्या महालामधून किंवा खंडामधून, पण त्या कमावीसदाराने काही घोळ केला, त्याने काही भ्रष्टाचार केला, तर त्याची तक्रार करण्यासाठी एखादी व्यक्ती जर माझ्याकडे आला आणि ते तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा जर मुद्दा साबित झाला, तर त्याची खात्री करून घेऊन सरकार त्या कमावीसदाराला बोलवून घेत असे आणि बोलवून घेतल्यानंतर त्याची चौकशी करत असे. चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून ते पत्र लिहून घेत असे की त्याच्याकडून ही चूक झालेली आहे, ती भूलचुकीने झालेली आहे, नजर चुकीने झाली किंवा मुद्दाम त्याने तो गुन्हा केलेला आहे, परत तो करणार नाही, हे अशा प्रकारचं जे पत्र लिहून घेतलं जात असे त्याला म्हणत असत तस्करे पत्र. 68वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो साहित्यपत्र. साहित्यपत्र म्हणजे नवा अंमलदार एखाद्या ठिकाणी जात असे, त्यावेळेला तो त्याच्याबरोबर जे साहित्य घेऊन जात असे किंवा एखाद्या ठिकाणी मागणी केली जात असे की एवढं साहित्य पाठवा, गड बांधायचं, किल्ला बांधायचं काम चालू आहे, एवढं साहित्य पाठवा, इथून व्यापार करायचं काम चालू आहे, जंगल सपाट करायचं काम चालू आहे, एवढं साहित्य पाठवा, कोणाचं लग्न कार्य आहे, एवढं साहित्य पाठवा. ते साहित्याची जी यादी असते त्या यादीला म्हणत असत साहित्यपत्र. 59वं जे पत्र आहे त्याला म्हणतात पावती. पावती म्हणजे एखादी गोष्टी एखाद्या ठिकाणी पोचली, त्याचं आपण जे काही प्रमाण लिहून देतो त्याला म्हणतात पावती. आजही आपण काय म्हणतो की मी दुकानामध्ये गेलो, दुकानातून एखादी वस्तू मी विकत घेतली, वस्तू माझ्या ताब्यामध्ये आली किंवा ती वस्तू माझ्या ताब्यामध्ये दिली, त्याची दुकानदार मला पावती देतो की बाबा ही वस्तू आता तुझ्या ताब्यामध्ये दिली. तशी एखादी गोष्ट माझ्या ताब्यामध्ये आली, त्याची पूर्वीच्या काळी जी लिहून दिलं जात असे किंवा दिली त्या पूर्वीच्या काळी एखादा ऐवज एखाद्या ठिकाणी पोचला, हे लिहून दिलं जात असे त्याला म्हणत असत पावती. 17वं जे डॉक्युमेंट आहे कागदपत्र त्याला म्हणतात हुज्जत. हुज्जत म्हणजे काय, की पोत्यामध्ये ऐवज जमा केला त्याची जी पावती दिली जात असते त्याला म्हणतात हुज्जत. तर पोत्याचा अर्थ काय होतो, पोत्याचा अर्थ होतो आपण ज्याला पेटी कॅश म्हणतो आजच्या काळामध्ये किंवा खजिना म्हणतो, की एखादी गोष्ट काय झाली की एखाद्या गुन्हेगाराला दंड ठोठवला, तो दंड त्या खजिन्यामध्ये जमा केला, तर त्याची पावती त्याला दिली जात असते की व हा दंड याने जमा केला, त्याला म्हणत असत हुज्जत. उदाहरणार्थ सांगितलं, अशी कुठलीही गोष्ट जर खजिन्यामध्ये जमा झाली, त्याची तो पैसा ज्याच्याकडून जमा झाला, तो जमा झालेल्या पैशाची त्याला जी रिसिप्ट दिली जात असते तिला म्हणत असत हुज्जत. त्यानंतर 71वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो कब्जपत्र. कब्जपत्र म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर कब्जा मी समोरच्या व्यक्तीला दिला, म्हणजे राज्याचा कब्जा दिला, जमिनीचा दिला, वतनाचा दिला, तर ते जे पत्र लिहून दिलं जात असते त्याला म्हणत असत कब्जपत्र. त्यानंतर 72वं आहे हजेरी पत्रक. तर हजेरी घेणं हे पूर्वीच्या काळी बंधनकारक होतं, म्हणजे सैन्याची हजेरी घेतली जात असे, हजर आहे का नाही, करतोय का नाही, गैरहजर आहे का नाही, मृत्यू झाला का, पळून गेला का, वेगवेगळी कामं चालत असत, किल्ल्यांचं निर्माण चालत असे, जहाजाचं निर्माण चालत असे, रस्ते निर्माण करायचं काम चालत असत, वाडे बांधले जात असत, कोण त्यावेळेला कामावर हजर आहे नाही आहे त्याची हजेरी घेतली जात असे आणि ती हजेरी पत्रकामध्ये नोंदवली जात असे. 73वं जे पत्र आहे त्याला म्हणतात समलाती पत्र. तर समलाती पत्राचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी बोलवणे. उदाहरणार्थ इंग्रजांनी म्हैसूरच्या टिपू सुलतानावर हल्ला केला, त्यावेळेला त्यांनी मराठ्यांना आणि निजामाला मदतीसाठी बोलवलं, तर मदतीसाठी जे पत्र पाठवलं त्याला म्हणतात समलाती पत्र. त्यानंतर 74वं कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो जन्मटिपण. जन्मटिपण म्हणजे एखादं मूल एखाद्या घराण्यामध्ये जन्माला आलं तर त्यावेळेचं नक्षत्र, काळ, वेळ, परिस्थिती, मुलाचं नाव, सगळ्या ज्या गोष्टी लिहून काढल्या जात असतात त्याला म्हणत असत जन्मटिपण. 75वं जे कागदपत्र आहे त्या 75व्या कागदपत्राला म्हणत असत की सामीलनामा. सामीलनामा याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती येऊन मला सामील झाली. सामीलनामा याचा अर्थ असा होतो की एका व्यक्तीने तिच्या प्रभुत्वाचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला दिले. म्हणजे घरामध्ये 2 भाऊ आहेत, तर एका भावाने काय केलं की आपला अधिकार सोडला आणि दुसऱ्या भावाला दिला. 2 राज्य आहेत, 2 राज्यांनी पण काय केलं, एका राज्याने आपला अधिकार सोडला, दुसऱ्या राज्याला दिला, जमिनीवरचा, महसुलावरचा, कशावरचा, त्याला म्हणत असत सामीलनामा. 76वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो दस्तक. दस्तक याचा अर्थ होतो की परवाना, तोंडी, अगर जुबानी पुरावा जो असतो त्याला दस्तक असं म्हणलं जातं. किंवा एखाद्या ठिकाणी जकात माफीचं पत्र व्यापाऱ्यांना सरकार देत असे तर दस्तक जारी केलं असं म्हणलं जात असे. बऱ्याच वेळेला राजाच्या आज्ञेने एखादं आज्ञापत्र कोणाला मिळालं असेल तर राजाने दस्तक जारी केले त्या व्यक्तीला असं पण म्हटलं जात असेल. 77वं जे पत्र आहे त्याला आपण म्हणतो नेमोत्तर पत्र. तर नेमोत्तर पत्र म्हणजे बऱ्याचदा काय होत असे की मी एखाद्या माणसाला पत्र पाठवलं ते त्याला पोचलं का नाही. पूर्वीच्या काळी काही आजच्यासारखी कॉम्प्युटर व्यवस्था नव्हती किंवा ईमेल नव्हती, आपल्याला रिसिव्ड म्हणून मेसेज दिसतो, आता तसं दिसायची काही शक्यता नव्हती. लांबच्या अंतर असत, घोड्यावरून माणूस प्रवास करून जात असे, तर ते पत्र त्या माणसाला महत्त्वाचं पोचलं का नाही मला कळावं कसं काय. ते मला पत्र पोचलं एखाद्या माणसाने, मी पुण्यामध्ये राहतो, दिल्लीवरून येणाऱ्या एखाद्या माणसाने मला पत्र पाठवलं, ते मला पोचलं, तर मी त्याला निरोप पाठवत असे तुमचं पत्र पोचलं म्हणून, कार्यवाही चालू आहे, जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पुढची गोष्ट कळवण्यात येईल, त्याला म्हणतात नेमोत्तर पत्र.
त्यानंतर 78वं पत्र आहे त्याला म्हणतात तगीर पत्र. म्हणजे एखाद्याला कामावरून जर काढलं तर त्याला कामावरून काढण्याचं जे लेटर दिलं जात असं की या कारणाने तुम्हाला कामावरून काढण्यात येत आहे त्याला म्हणतात असं तगीर पत्र. 79वं पत्र आहे त्याला म्हणतात सोडचिठ्ठी. सोडचिठ्ठी म्हणजे आज आपण सोडचिठ्ठी शब्द घटस्फोटासाठी वापरतो की नवरा बायकोने एकमेकांना सोडचिठ्ठी दिली. तसं पूर्वीच्या काळामध्ये सोडचिठ्ठी हा शब्द असे तो एखादा अंमल सोडण्यासाठी वापरत असत. म्हणजे एखादा किल्लेदार आहे तो त्या किल्ल्यावर 2 वर्ष किल्लेदार आहे, त्याच्या जागी नवीन अंमलदार आला आता तर त्याने अंमल सोडला त्या किल्ल्यावरचा. तर अंमल सोडला त्याची सोडचिठ्ठी तो लिहून देत असे की मी लिहून देतो की मी या किल्ल्यावरचा अंमल सोडलेला आहे आणि अमुक अमुक व्यक्तीच्या हातामध्ये ही सूत्र सोपवलेली आहेत. 80वं जे पत्र आहे त्याला म्हणतात सरकतनामा. सरकतनामा म्हणजे भागीदारीच्या व्यवसायाबद्दलचा करारनामा की 2 व्यक्ती मिळून भागीदारीमध्ये व्यवसाय करत असतील, 2 राजे मिळून भागीदारीमध्ये काहीतरी एखादी मोहीम राबवत असतील तर त्याचा जो काही त्यांनी करार केला आहे, त्याचं जे काही वाटणीपत्रक केलं आहे, कोणाला किती त्याचं 2 राजे मिळून जर एखाद्यावर हल्ला करत असतील तर लुटीचा कोणाला किती भाग मिळणार त्यातला, हे जे काही त्यांनी एकमेकांमध्ये करार केलेला असेल त्याला म्हणतात असं सरकतनामा. 81वं जे पत्र आहे त्याला म्हणतात तह. तह म्हणजे सरकारने केलेला कोणताही जुजबी कायदा किंवा नियम जो सरकारच्या जनतेवर लागू होत असे. म्हणजे स्वराज्यामध्ये जी काही जनता राहते त्या जनतेवर एखादा नवीन नियम जर सरकारने केला तो जनतेबरोबर तह करून केला जात असे. म्हणजे महसुलाची नवीन पद्धत बसवायची असेल तर काय होत असे, गावचा पाटील, देशमुख आणि सरकारचे महसुली अधिकारी एकत्र बसत असतात आणि त्यांच्यामध्ये सर्व विचारविमर्श करून एकमताने एक तह होत असे की बाबा ही गोष्ट आपण अशा पद्धतीने करायची. त्याला तह असं म्हणतात की सरकारचे सर्व अधिकारी आणि मंडळी मिळून जे करतात तो तह आहे. त्याच्या पुढचं जे आहे 82वं ते म्हणजे तहनामा. तह आणि तहनामामध्ये फरक आहे की मागाशी मी म्हटलं तह हा एखाद्या राज्याच्या अंतर्गत अधिकारी, वतनदार, शेतकरी यांचं मिळून जर सर्वानुमते होत असे तो तह. आणि तहनामा म्हणजे 2 राज्यांमध्ये जो काही नेमबंदी होत असे की अमुक अमुक नियम आपण पाळायचा किंवा अमुक अमुक तुमच्यावर कर लादला आहे, अमुक अमुक खंडणी लादली, तुम्ही देणं इच्छिता, तुम्ही आम्हाला एवढी सेवा दिली पाहिजे, त्याला तहनामा म्हणतात. 2 राज्यांमध्ये होतो तो तहनामा आणि राज्यांतर्गत जो होतो तो तह. असा या 2 कागदपत्रांमध्ये फरक आहे. 83वं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात यादी. यादी कुठल्याही गोष्टीचं असू शकते की संस्थानिक असत ते नेहमी राजाकडे मागणी करत असत की आम्हाला सैन्य पाठवा, अधिकारी पाठवा, पैसा पाठवा, घोडे पाठवा, हत्ती पाठवा, हे संपलं ते संपलं. कामाची यादी आपण म्हणू शकतो. कुठल्याही वस्तूंची जी यादी असते तिला यादी म्हणत असत. 84वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो कुळकथा. कुळकथा म्हणजे एखाद्या कुळाची हकीकत किंवा कैफियत किंवा इतिहास, एखाद्या कुळाचं वर्णन की त्या कुळामध्ये किती माणसं झाली, कुठल्या वर्षी झाली, कुणी पराक्रम केला, काय केलं, ते जे आपण लिहितो त्याला आपण म्हणतो कुळकथा. 85वं जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात वंशावळ. वंशावळ म्हणजे एखाद्या कुटुंबाच्या पूर्वजांचा क्रमवार लिहिलेला, तारीखवार लिहिलेला इतिहास किंवा क्रमवार लिहिलेली त्या पूर्वजांची नावं त्याला म्हणतात वंशावळ. 86वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो कुंकुमपत्र. कुंकुमपत्र म्हणजे एखादं लग्न मुंजीचं निमंत्रण जे असतं ते लग्न आणि मुंजीचं निमंत्रण. पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की ते लग्न चिठ्ठीला किंवा निमंत्रण पत्रिकेला कुंकू लावलं जात असे, स्वस्तिक काढलं जात असे, तांदूळ ठेवले जात असत. मग ती आमंत्रण पत्रिका सर्वात आधी देवासमोर ठेवली जात असे आणि मग नंतर दुसरीकडे ती आमंत्रण पत्रिका पोचवली जात असे. म्हणजे प्रत्येक आत्ताच्या काळामध्ये चालत नाही, पण अजूनही मला आठवतं मी लहान होतो तेव्हा गावामध्ये बऱ्याचदा माझ्या घरी जी लग्नाच्या आमंत्रण पत्रिका यायच्या स्वस्तिक काढून त्याच्यावर कुंकू लावून तांदूळ लावून त्या पत्रिका यायच्या, तर त्याला कुंकुमपत्र असं म्हणतात. लग्नाचीच नाही, कुठली पत्रिका आमंत्रण पत्रिका येईल ती कुंकुमपत्र झालं, कुंकू लावून आल्यानंतर. 87वं जे पत्र आहे त्याला म्हणतात लग्नचिठ्ठी. पूर्वीच्या काळी लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या ज्या गोष्टी ठरत असतात की याद्या ठरत असतात, कुणी कोणाला किती कपडे लत्ते द्यायचे, सामान द्यायचे, आहेर काय करायचा, मानपान काय करायचा, कुणाचा कुळ कुठला आहे, मान सन्मान किती आहेत, पदं कुठली आहेत. वधू आणि वर दोन्हीकडचे कुळगुरू म्हणून बसत असतात. ते कुळगुरू मिळून तारीख काढत असतात लग्नाच्या आणि लग्नाच्या दिवशी हा एक प्रकारचा करारनामा होत असतो 2 घराण्यांमध्ये. त्यांचा मागचा इतिहास बघून त्याला म्हणत असतात लग्नचिठ्ठी. अशी कुळगुरूंच्या साक्षीने गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या दोन्ही बाजूच्या नातेवाईकांच्या साक्षीने ती लग्नचिठ्ठी लिहिली जात असे. कोणी काय करायचं, कोणी नाही करायचं आणि मग ती लग्नचिठ्ठी देवासमोर ठेवली जात असे आणि मग आता हे लग्न फायनल झालं, या तारखेला होणार असं ठरवलं जात असे. आजही काही समाजामध्ये लग्नचिठ्ठीची प्रथा आहे. मला आठवतं माझ्या लहानपणी माझ्या भागामध्ये पण अजूनही लग्नचिठ्ठीची काही ठिकाणी प्रथा चालू होती की अशा ठिकाणी लोक बसत असत आणि गोष्टी करत असत, पण आता नाहीशी झालेली आहे ती. पण काही महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी काही समाजामध्ये अजूनही अशा प्रकारे लग्नचिठ्ठी लिहिली जाते. 88वं जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो आमंत्रण पत्रिका. आमंत्रण पत्रिका म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाचं जर आमंत्रण असेल, लग्न आहे, मुंज आहे, बारसा आहे, गावामध्ये यात्रा आहे, जत्रा आहे, कोणी मोठी व्यक्ती भेटायला आली त्याचं आमंत्रण आहे, त्याला आमंत्रण पत्रिका म्हणतात, जी वेळोवेळी पोचवली जात असे. 89वं जे पत्र आहे ते म्हणजे मृत्यूपत्र. बऱ्याच वेळेला
पूर्वीच्या काळी हे राज्य कोणाच्या वाट्याला जावं, कोणाला किती वाटा मिळावा किंवा एखादा शेतकरी असेल ती जमीन कोणाला मिळावी हे लिहून ठेवत असत, त्याला म्हणत असत मृत्यूपत्र. 91 जे पत्र आहे ते 91 पत्र त्याला म्हणत असत हर दुमू सुदमुला. मला पण त्याचा उच्चार नीट करता येत नाही, जो काय असेल तो. तर हे जे काही पत्र आहे हे पत्र एखाद्याला सनद मिळाली, ती सनद त्याच्याकडून हरवली, तर ती सनद त्याला राजाच्या दरबारी जाऊन परत करावी लागत असे. जसं आपण मागं बघितलं की हुंडी मिळाली होती, मला ती हुंडी माझ्याकडून हरवली, तर मी परत त्या सावकाराकडे जात असे आणि ती हुंडी परत लिहून घेत असे, त्याला जाबपत्र म्हणत असत. तसं एखाद्या इनामदाराला किंवा वतनदाराला सनद मिळाली होती, त्याच्याकडून हरवली, तर त्याला ती परत लिहून घ्यायची, तर त्याला हर दुमुसून दुमला असं म्हणत असत. आणि ही सनद त्याला परत कशी मिळत असे, तर मागं आपण म्हटलं तसं की एक सनद जेव्हा कोणाला दिली जात असे तेव्हा तिची खात्री करण्यासाठी वेगळी वेगळी 4 फडणीसीचे कागद आणि 4 चिटणीसीचे कागद निर्माण होत असत. जेव्हा एखाद्याची सनद हरवत असे तेव्हा हे सर्व कागदपत्र अधिकारपत्र जे आहे ते चेक करून परत त्या व्यक्तीला ती सनद लिहून दिली जात असे. 92 जे कागदपत्र आहे ते 92व्या कागदपत्राला आपण म्हणतो नक्कल. नक्कल या शब्दाचा सरळ अर्थ आहे की एखाद्या दस्तावेजाची नक्कल करून ठेवणं. पूर्वीच्या काळी लोकांनी बकरीच्या नकला करून ठेवल्या, पत्रांच्या नकला करून ठेवल्या, वतनांच्या नकला करून ठेवल्या, म्हणून त्या टिकल्या आणि आपल्याला आज ती गोष्ट समजली किंवा वाचायला मिळाली. 93 जे कागदपत्र आहे त्याला म्हणतात मेस्तक. मेस्तक म्हणजे लेखन पद्धती, एखादी गोष्ट कशा पद्धतीने लिहायची त्याचे जे काही नियम आहेत त्याला म्हणतात मेस्तक. एखादी गोष्ट लिहिण्याची पद्धत की ही गोष्ट अमुक अमुक कारणासाठी असेल तर अशी लिहायची, अमुक अमुक कारणासाठी अशी लिहायची, त्याचे नियम. हिशोबाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असत की अमुक एक हिशोब असा करायचा, अमुक एक हिशोब असा करायचा, ते हिशोबाच्या पद्धती असत. हिशोबाची कोष्टकं पण असत की किती कशाला कशाने भागायचं, कशाला कितीने गुणायचं, कुठले त्याला अपूर्णांक वापरायचे, ही जी कोष्टकं लिहिली जात असत त्याला म्हणत असत मेस्तक. 94 जे कागदपत्र आहे ते 94व्या कागदपत्राला म्हणत असत जमाबंदी. जमाबंदी म्हणजे सार्वजनिक स्वरूपाचं जे उत्पन्न राज्याला होत असे किंवा राज्य जे सार्वजनिक स्वरूपाची वसुली करत असे शेतकऱ्यांकडून, वेगवेगळ्या कारणाने महसूल गोळा करत असे, लूट असे, खंडणी असे, त्यानंतर एखाद्याने काही विशेष कार्य केलं असेल तर त्याच्याकडून ती वसुली केली जात असे, तर त्याला जमाबंदी असं म्हणत असत. 95 जे पत्र आहे त्याला म्हणलं जात असे बातमीपत्र. बातमीपत्र म्हणजे एखाद्या ठिकाणची खबर मिळवणं, वार्ता मिळवणं, हकीकत समजणं, वर्तमान समजणं, त्याला बातमीपत्र म्हणत असत. उदाहरणार्थ पेशव्यांचं पुण्यामध्ये दप्तर आहे, पेशवे पुण्यामध्ये राहून राज्य करत आहेत आणि होळकर इंदूरमध्ये राहत आहेत, तर इंदूरच्या दरबारातील बातम्या मला कळाव्यात, त्या दरबारामध्ये काय चाललं ती खबरबात मला कळावी म्हणून मी तिथे माझा एक वकील नेमलेला असे. तो वकील मला नेहमी तिथल्या घडामोडी महिन्याला, आठवड्याला, 15 दिवसाला पाठवत असे. ती जी पत्र येत असत त्याला बातमीपत्र म्हणतात. तर महेश्वर दरबारची बातमीपत्र म्हणून एक पुस्तक पण त्याच्याबद्दल प्रकाशित झालेलं आहे. अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणची खबर मिळवण्याची जी पत्र येत असत विश्वासू आपल्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा आपल्या एखाद्या प्रतिनिधीकडून, त्यांना म्हणत असत बातमीपत्र. 96 जे कागदपत्र आहे ते 96व्या कागदपत्राला म्हणतात दप्तर. दप्तर याचा अर्थ असा होतो की वेगवेगळ्या ज्या राजसत्ता असतात त्या राजसत्ता त्यांचे जे काही व्यवहार झालेले असतात त्या व्यवहाराची नोंद ठेवत असतात. ते नोंद जिथे ठेवलं जातं त्याला म्हणतात दप्तर. तर आपण त्याला दप्तरखाना असा पण म्हणतो की म्हणजे कोणाला जमीन दिली, कोणाला जामीन दिला, कोणाला इनाम दिलं, कोणाला शिक्षा दिली, कोणाला काय झालं, आज दैनंदिन काय कामकाज झालं दरबाराचं, त्याच्या ज्या नोंदी ठेवल्या जात असतात ते ज्या ठिकाणी ठेवल्या जात असतात त्याला दप्तरखाना म्हणत असतात आणि त्या नोंदींना दप्तर असं म्हणत असतात. 97 जे कागदपत्र आहे त्याला आपण रोजनिशी किंवा बारनिशी म्हणतो. हे इंग्रजांच्या काळामध्ये होतं की इंग्रजांच्या राजवटीमध्ये होतं की इंग्रजांच्या वखारी जिथे जिथे होत्या ईस्ट इंडिया कंपनीच्या, त्या वखारीमध्ये कंपनीच्या नियमाप्रमाणे ही गोष्ट सक्तीची होती की काय केलं आज दिवसभरामध्ये तुम्ही ते लिहून ठेवणं. कुठलं पत्र आलं, कुठल्या पत्राला तुम्ही उत्तर दिलं, त्याच्यानंतर कोणाला पेमेंट केलं, कोणाला पेमेंट नाही केलं, कुठलं युद्ध झालं, कुठला माल आला, कुठला आला, हे त्या रोजनिशीमध्ये बारनिशीमध्ये इंग्रजांच्या वाखारीमध्ये लिहून ठेवावं लागत असे. त्यामुळे या रोजनिशी पण आपल्याला महत्त्वाची माहिती देतात मराठ्यांच्या इतिहासाबद्दल. काही काळाने काय झालं की रोजनिशी लिहिली जात होती, त्याच्याबरोबर डायरी लिहिली जाऊ लागली. हे 98वं कागदपत्र आहे. डायरी म्हणजे काय, तर इंग्रजांची जी बैठक होत असते, म्हणजे सुरतेचं इंग्रजांचं ऑफिस आहे, तर तिथे ती एक काउन्सिल असते कंपनीची. त्या काउन्सिलची जी बैठक होत असते तिचा जो वृत्तांत लिहिला जात असते त्याला डायरी म्हणत असत. त्या बैठकीचा जेव्हा जेव्हा बैठक होईल तेव्हा लिहिलेला वृत्तांत म्हणजे डायरी. पुढचं 99वं कागदपत्र त्याला व्हॉल्यूम म्हणतात. नंतर इंग्रजांनी काय केलं की रोजनिशी लिहिणं आणि डायरी लिहिणं बंद केलं आणि कागदपत्र साठवण्याची आणि लिहिण्याची एक नवीन पद्धत विकसित केली, त्याला म्हणलं जाऊ लागलं व्हॉल्यूम. ते व्हॉल्यूम वर्गीकरण केलेली कागदपत्र असायची, ठराविक कारणांनी त्याचे वर्गीकरण केलं जायचं, तारीखवार, विषयवार, आणि त्याचे व्हॉल्यूम बनवले जायचे. ते व्हॉल्यूम म्हणजे 99वं आपलं कागदपत्र आहे. 100वं कागदपत्र आहे त्याला म्हणतात दैनंदिनी. दैनंदिनी म्हणजे मराठा शासक जे होते पूर्वीच्या काळी किंवा पेशवे जे होते ते पेशवे शासक काय करत असतात की त्यांनी दिवसा काय केलं त्याची एक रोजनिशी लिहित असत. की म्हणजे समजा माधवराव पेशवे असतील तर माधवराव पेशवे आज दरबारामध्ये आले आणि बसले, तर दरबारामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा परामर्श घेतला, आज काय केलं दिवसभर त्यांनी,
किंवा दरबार संपल्यानंतर घरी आले, घरी आल्यानंतर त्यांना कोण भेटायला आलं, कुठल्या विषयाची चर्चा झाली, किंवा अजून कुठला वकील आला, किंवा कौटुंबिक काय गोष्टी झाल्या, कौटुंबिक खर्च काय झाले, याचं संपूर्ण रोजनिशी लिहिलेली असेल. तर या रोजनिशी म्हणजे पेशव्यांच्या आणि मराठ्यांच्या लिहिलेल्या आहेत, त्या पण आपल्याला इतिहासावर प्रकाश पाडण्यासाठी मोठी मदत करतात. 101 जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो रोजकीर्द. रोजकीर्द म्हणजे प्रशासनातील किंवा व्यापारातील ज्या व्यवहाराच्या मूळ नोंदी असतात त्या मूळ नोंदींचं एक प्राथमिक पुस्तक असते, त्याला रोजकीर्द म्हणत असत. आजही आपण बघतो की रोजकीर्द शब्द आपण वापरतो की दैनंदिन ज्या घटना घडतात, आपली आवक जावक घडते, त्याची जी आपण नोंद करतो ती रोजकीर्दमध्ये करतो. तीच गोष्ट प्रशासनाच्या व्यापाराच्या पातळीवर पूर्वीच्या काळी होत असेल. 102 जे पत्र आहे त्याला म्हणतात फेरिस्त. तर फेरिस्त हा शब्द आपण एखादी जंत्री, एखाद्या वस्तूची जंत्री, यादी, सूची बनवली आपण, किंवा एखाद्या गोष्टीची क्रमवार नोंद केली, यादी लिहिलेला एखादा कागद असेल त्याला फेरिस्त असं म्हणतात. 103 जे कागदपत्र आहे ते 103 कागदपत्राला आपण म्हणतो संवादपत्र. संवादपत्र म्हणजे 2 व्यक्ती आहेत, त्या 2 व्यक्तींमधला वाद संपुष्टात आला आहे हे त्यांनी लिहून दिलं आणि पंचांनी पण लिहून घेतलं त्यांच्याकडून. त्याचं जे काही पत्र लिहिलं जायचं त्याला म्हणलं जायचं संवादपत्र, की या 2 व्यक्तींनी सामंजस्याने लिहून दिलेलं आहे की आमचा संवाद झालेला आहे, आता काय आमच्यामध्ये वादाचा मुद्दा झालेला राहिला नाही, हे वादाचे मुद्दे होते, या वादाच्या मुद्द्यांचं निरसन झालेलं आहे, अशा प्रकारे इथून पुढे आम्ही अशा प्रकारे वर्तन करू, हे संवादपत्र आम्ही दोघांनी पंचांना किंवा सरकारला लिहून दिलेलं आहे. 104 जे पत्र आहे त्याला म्हणत असतं वहिवाटपत्र. वहिवाटपत्र म्हणजे एखाद्या कारभाराचा अहवाल, की एखाद्या ठिकाणी एखादा अधिकारी आहे तो काय कारभार करतो, त्याची काय वहिवाट चालली आहे, चाल काय चालली आहे, त्याला अहवालाला वहिवाटपत्र म्हणत असतात. त्याच्या कामाची जी नोंद ठेवली जात असे, वहिवाटीची जी नोंद ठेवली जात असे तिला वहिवाटपत्र म्हणलं जात असे. वहिवाटपत्र म्हणजे असं नाही की मी जमीन माझी आहे आणि त्या जमिनीची मी मालकी माझ्याकडे आहे, जमिनीवर दररोज मी चालत जातो, चालत परत येतो, ती वहिवाटीची नोंद ठेवली, ती वहिवाटपत्र नाही. कागदपत्राची किंवा कामाची कारभाराची जी नोंद ठेवली त्याला वहिवाटपत्र म्हणत असत. 105 जे कागदपत्र आहे त्याला आपण म्हणतो वरातापत्र. तर वरातापत्र म्हणजे सरकारी खजिन्यातून अल्प काळासाठी एखाद्या माणसाने जर एखादी रक्कम आगाऊ घेतली असेल किंवा कर्ज म्हणून घेतली असेल तर ती रक्कम त्याला दिल्याचं जे पत्र दिलं जात असेल त्याला वरातापत्र म्हणतात. असं लोकांना गरज लागत असते पूर्वीच्या काळी, पण सैनिक असत, मंत्री असत, अधिकारी असत, पगाराव्यतिरिक्त पण त्यांना अडीअडचणीला मदत लागत असते, ती सरकार करत असते. ते पैसे त्यांना पोत्यातून म्हणजे जी पेटी कॅश असेल किंवा छोटा खजिना असेल त्यातून उचलून दिली जात असते, त्याला वरातापत्र म्हणत असत. 106 जे पत्र आहे त्याला आपण मिरासपत्र म्हणतो. मिरासपत्र म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की बादशाहची राजवट असू दे, मुघल राजवट असू दे, इस्लामी राजवट असू दे किंवा आपण हिंदू राजवट असू दे असं म्हणतो, सर्व जमिनी राजाच्या मालकीची असे, शेतकऱ्याच्या मालकीची जमीन कधीच नव्हती. शेतकऱ्याच्या मालकीची जमीन केव्हा झाली, जेव्हा निजामशाहीचा वजीर अहमद नगरचा जो होता मलिक अंबर, त्याने सर्वात आधी शेतकऱ्यांना जमिनीचा मालक बनवलं. त्याने सर्वात आधी शेतकऱ्यांना जमिनीचे कागदपत्र दिले आणि मालकी दिली की या गावामध्ये तुम्ही राहताय, ही जमीन कसताय, तर या जमिनीचे तुम्ही मालक आहात. हे जे पत्र मलिक अंबरने लिहून दिलं त्याला म्हणलं जातं मिरासपत्र. आणि त्या ज्या जमिनी असतात त्या जमिनीवर उल्लेख सापडतो मिराशी जमिनी म्हणून. त्या मिराशी जमिनींचा उल्लेख आजही तुम्ही सातारसारख्या ठिकाणी गेला तर कित्येक जमिनी मिराशी जमीन म्हणून नोंदवलेल्या आहेत, की त्या मिळालेल्या आहेत हक्क त्यांना, ते राजाकडून हक्क मिळाले आहेत, मलिक अंबरकडून मिळाले आहेत, नंतर महाराजांकडून पेशव्यांकडून मिळाले आहेत. या मिराशी जमिनी त्या कसणाऱ्या कुळांच्या जमिनी नाही आहेत, ते जे पत्र अधिकाराचं मिळतं त्याला म्हणतात मिरासपत्र. तर ही झाली 106 कागदपत्र आता आपण जी बघितली ती. यातल्या बऱ्याच कागदपत्रांची नावं किंवा जवळजवळ 60 ते 70 कागदपत्रांची नावं आहेत ती फारसी आहेत. तुम्हाला काही कागदपत्रांची नावं कानाला वेगळी वाटलेली असेल. पुर्शिस म्हणजे काय मला कळत नाही. मी पण पहिल्यांदा जेव्हा म्हणले पुर्शिस काय मला कळेनासं झालं. नंतर मला कळलं की पुर्शिस हा फारसी शब्द आहे. तशी बरीच या कागदपत्रांमधली पत्रांची नावं फारसी आहेत, पण आता ते आपल्याला कमी वेळामध्ये सांगायचं होतं म्हणून मी सांगू नाही शकलो कुठलं फारसी आहे कुठलं अरबी आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू केव्हा तरी. पण ही कागदपत्र तुम्हाला सांगायचं कारण एवढं पटपट त्याचा हेतू हा आहे की किमान कानावर तरी राहावी एवढी कागदपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये तुमच्या पूर्वजांचं आडनाव कुठं नाही कुठेतरी सापडू शकतं, कारण ही कागदपत्र वेगवेगळी कार्यासाठी, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी, वेगवेगळ्या वहिवाटीसाठी, वेगवेगळ्या राजकीर्दीमध्ये वापरली जात असत. कुठे नाही कुठे आपले पूर्वज काही ना काही व्यवहार करत असतील तर त्यांचे कशाशी संबंधित असतील आपल्या पूर्वजांचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जर इंग्रज कालखंडाच्या आधीचा मागचा 14व्या शतकापर्यंतचा इतिहास शोधायचा असेल तर तुम्हाला ही कागदपत्र तपासली पाहिजेत. ही कागदपत्र त्या राजदरबारातली, आपल्या तालुक्यातली, आपलं मूळ गाव पूर्वजांचं जिथलं होतं तिथली, पंचक्रोशीतली, आजूबाजूला जो काही व्यवहार लढाया चालल्या होत्या, राजवटी बदलत होत्या तिथली, जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र आपण तपासली तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं नाव भेटू शकतं. 100% कशात नाही कशात तरी भेटू शकतं, पण तेवढा तपास करणं गरजेचं आहे, शोध करणं गरजेचं आहे, चिकाटी लावणं गरजेचं आहे. भले 2 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, काही ना काहीतरी मागोवा लागणार. एवढी सगळी कागदपत्र तपासली की ही मी खात्री केलेली 106 कागदपत्र आहेत. अजून पण काही कागदपत्र माझ्या नजरेसमोर अभ्यासासाठी माझ्यासमोर पडलेली आहेत, पण मी खात्री नाही करून घेतली त्यांची किती आहेत म्हणून.
200 कागदपत्र कदाचित होतील ज्याच्यामध्ये आपण शोधाशोध करू शकतो. तर आडनावांचा शोध घेण्याच्या कामाचा आवाका एवढा मोठा आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आडनावांचा इतिहास शोधायचा म्हणजे मी आपल्या जमिनीचे 4 फेरफार बघितले, माझं आडनाव सापडलं, असं नाही होत. ही पण कागदपत्र, ही ऐतिहासिक कागदपत्र तपासली तर आपल्याला आपला वंशवृक्ष अधिकारिक नोंदीवरून स्पष्ट करता येतो. म्हणजे कुळ गोत्र तुम्हाला कोणी सांगितलं ती गोष्ट वेगळी आहे की तुमचं कुळ एवढं पुराण आहे, जुनं आहे, ठीक आहे, आपण विश्वास ठेवण्याची काही करू शकत नाही. पण कागदपत्रच तुम्हाला एखादं 15व्या किंवा 16व्या शतकाचं सापडलं तुमच्या पूर्वजांच्या नावाचं, तर ती अधिकारिक नोंद होते. म्हणून याला अधिकारिक पद्धत म्हणतात का आडनावांचा शोध घेण्याची. ही जी कागदपत्रं आहेत त्यांची माहिती देणारे स्वतंत्र व्हिडिओ पण आपण बनवलेले आहेत. माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकदा बघावेत. जर आपल्याला खरोखर आपल्या इतिहासाची आवड असेल, आपला इतिहास समजून घ्यायचा असेल खराखुरा, तर तो कागदपत्रांच्या माध्यमातून समजतो. कागदपत्रांची माहिती असणं गरजेचं आहे. आपण खरे इतिहासावर प्रेम करणारी व्यक्ती असाल, महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला समजायचा असेल तर कागदपत्रांचा इतिहास माहीत पाहिजे. ते 106 व्हिडिओ आपण बनवलेले, प्रत्येक कागदपत्राची स्वतंत्र माहिती देणारे, ते आपण सगळ्यांनी पाहावेत. ही आपल्या सर्वांना विनंती, जेणेकरून आडनावांचा शोध घ्यायला पण आपल्याला मदत होईल. आज आपण इथेच थांबूयात. परत एकदा मोठा व्हिडिओ झालेला आहे, 1 तास निघून गेलेला आहे. 1 तास बोलताना मला पण त्रास होतो खरं तर, पण हे विषय आहेत ते एकत्रित संपवावे लागतात. डबल विषय ठेवले तर त्यामध्ये कंटिन्युटी राहत नाही. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अजून आवर्जून प्रतिक्रिया द्या. ही कागदपत्रांची माहिती आपल्यासाठी नवीन असेल, आपण प्रथमच ऐकली असेल तर कळवा. आपण जे प्रोत्साहनाचे 2 शब्द बोलतात तेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल आपल्या मित्रांमध्ये, इतर ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून जास्त मित्रांना आपलं ज्ञान होऊ शकेल. जास्त आपण म्हणतो की समाजामध्ये एक प्रकारचं आपण म्हणतो की ज्ञान वाढेल, ज्ञानाची सवय वाढेल, लोकांमध्ये जागृती होईल, जागरूकता वाढेल समाजामध्ये ज्ञानाबद्दल, कागदपत्रांबद्दल. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे अनेक संशोधनात्मक व्हिडिओ आपल्याला आल्याची नोंद आपल्या चॅनलवर भेटेल, आपल्या यूट्यूबवर भेटेल. हे अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते. अभ्यास खूप करावा लागतो, पुस्तकं खूप विकत घ्यावी लागतात. जर आपल्याला कोणत्याही माध्यमातून चॅनलला मदत करता येणं शक्य असेल, मेंबरशिप, सुपर थँक्स किंवा गुगल पेच्या माध्यमातून काही देणगी देता येणं शक्य असेल तर आवर्जून करा. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह चॅनल. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.